नमस्कार. स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण मराठी व्याकरणातील शब्दाचे अवयव हा महत्त्वाचा टॉपिक आपण आज कव्हर करूया. जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करू. मराठी व्याकरण अवयवाचे प्रकार किती व कोणते आहेत हे पाहायचे आहे. प्रथम आपण शब्द या वाक्यातील महत्त्वाचा घटक आहे. कोणत्याही अर्थपूर्ण वर्णसमूहाला शब्द असे म्हणतात. कोणत्याही अर्थपूर्ण समूहाला शब्द असे म्हणतात. अर्थपूर्ण वर्णसमूहाला शब्द असे म्हणतात. शब्दाचे वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण केले जाते. शब्द जातीचे सवयव आणि अवयव असे दोन मुख्य प्रकार केले जातात. यांनाच अनुक्रमे विकारी व अविकारी असे म्हटले जाते. म्हणजेच विकारी हे सवयव या सवयव अविकारी हे एकच आहे. त्याचप्रमाणे अवयव अविकारी हे पण एकच आहे. त्यात आपण पहिला क्रमांक पाहू. विकारी शब्द. विकारी शब्द म्हणजे काय? वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दाच्या मूळ शब्दात बदल होत नाही त्या शब्दांना अवयव किंवा अविकारी शब्द म्हणतात. बदल होत नाही या शब्दांना अविकारी शब्द किंवा त्यालाच काय म्हणता येईल, सवयव शब्द असेही म्हणता येईल. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या सवयव किंवा विकारी शब्द जाती मानल्या जातात. यातील नाम, सर्वनाम, विशेषण यांना विभक्ती, लिंग, वचन व पुरुषाचे विकार होतात. विकार होतात म्हणजे काय? लिंग, वचन, पुरुषाचे विकार यामधून नाम, सर्वनाम, विशेषण ह्या शब्दामध्ये बदल होतात. त्यामुळे ह्याला विकारी शब्द, बदल होणाऱ्या शब्दांना विकारी शब्द म्हणतात. तर क्रियापदांना काळ व अर्थ याच्या प्रत्ययानुसार विकार होतात. क्रियापदाला काळ आणि अर्थ याच्या प्रत्ययानुसार बदल होतो, म्हणून त्याला पण विकारी शब्द म्हणतात. विकारी शब्द कोणकोणते? शब्दांच्या जातीमधले विकारी कोणते? नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. त्यात क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयनामी व केवलप्रयोगी या अवयवांचा समावेश होतो. तर अविकारीमध्ये कोणकोणते होते? क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयनामी व केवलप्रयोगी या अवयवांचा समावेश होतो. यापूर्वी आपण शब्दाच्या विकारी जातीचा व त्याच्या उपप्रकारचा अभ्यास केला. आता शब्दाचा अविकारी जातीचा अभ्यास करू. अविकारीमध्ये कोणकोणते सांगितले तुम्हाला? क्रियाविशेषण अवयव, शब्दयोगी अवयव आणि उभयनामी और केवलप्रयोगी असे 4 आहेत. त्यातला पहिला आहे क्रियाविशेषण अवयव. क्रियाविशेषण अवयव म्हणजे ज्या अवयवाने क्रियेच्या कोणत्याही प्रकारचे वैशिष्ट्यत्व दाखवले जाते त्यास क्रियाविशेषण अवयव असे म्हणतात. क्रियाविशेषणाची काही उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत. तर प्रथम आपण क्रियाविशेषण अवयवाची काही उदाहरणे पाहू. हे लक्षात ठेवा की क्रियाविशेषण अवयव म्हणजे त्या शब्दामध्ये बदल होत नाही. तेथे कर माझे जुळतील, तेथून नदी वाहते, का शाळेला सुट्टी होती, परमेश्वर सर्वत्र आहे, रस्त्यातून जपून चालावे. परत तो वाचताना नेहमी अडखळतो, मी अनेकदा बजावले. हे झाले क्रियाविशेषण अवयव. मी अनेकदा हे झाले अनेकदा हा झाला क्रियाविशेषण. नेहमी हा झाला क्रियाविशेषण. जपून हे झाला क्रियाविशेषण. सर्वत्र हा पण क्रियाविशेषण शब्द. काल हा पण क्रियाविशेषण. तेथून हा पण क्रियाविशेषण. त्याचप्रमाणे तेथे हे सुद्धा क्रियाविशेषण. हे आहेत सर्व क्रियाविशेषणाची
उदाहरणे. त्याचप्रमाणे आपण आता पाहूया शब्दयोगी अवयव. शब्दयोगी अवयव म्हणजे काय ते पहिलं आपण पाहू. जे अवयव शब्दाला जोडल्याने त्या शब्दाचा इतर दुसऱ्या शब्दाशी असलेला संबंध दाखविला जातो त्या अवयवाला शब्दयोगी अवयव असे म्हणतात. म्हणजे जोडून आलेला असतो, शब्दाला जोडून आल्याने जोडल्याने ते आलेला इतर दुसऱ्या शब्दाशी असलेला संबंध दाखविला जातो त्यास अवयव शब्दयोगी अवयव असे म्हणतात. शब्दयोगी अवयवाची काही उदाहरणे. काही शब्दयोगी अवयवाची उदाहरणे ते आपण पाहूया. ते पुढील प्रमाणे. त्याच्या घरावर कौले आहेत. यावर शब्दयोगी अवयव कोणता सांगता येईल? घरावर. कुठला? घरावर. वर हा झाला शब्दयोगी शब्दयोगी अवयव. टेबलाखाली, तर अजून खाली, हे जोडून आलेले आहेत म्हणून शब्दयोगी. योग झाला एक शब्दाचा आणि शब्दयोगी अवयवाचा योग झाल्यामुळं टेबलाखाली हा एक, पुन्हा ढगामागे हा एक, देवासमोर हा एक, शाळेपर्यंत हा झाला शब्दयोगी अवयव. हे अशा प्रकारे आपल्याला शब्दयोगी अवयवाची उदाहरणे सांगता येतील. त्याचप्रमाणे उभयनामी अवयव हा झाला अविकारी शब्दातला तिसरा प्रकार. कुठला? उभयनामी अवयव. त्याची व्याख्या पाहू. दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये, दोन किंवा अधिक शब्द, लक्षात ठेवा काय? दोन किंवा अधिक शब्द, दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयनामी अवयव असे म्हणतात. उभयनामी अवयवाची काही उदाहरणे पुढील प्रमाणे. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. यातला शब्दयोगी अवयव कोणता किंवा शब्दयोगी शब्द कोणता सांगता येईल? आणि. त्याचप्रमाणे आंबा व फणस ही कोकणातली फळे आहेत. व जनतेची सेवा करा म्हणजे जनता तुम्हाला निवडून देईल. यामध्ये आहे म्हणजे हा उभयनामी अवयव. त्याचप्रमाणे पुढील उदाहरण आहे तो म्हणाला की, यामध्ये की हा झाला शब्दयोगी अवयव. त्याचप्रमाणे वैद्याने चांगले औषध दिले पण हा झाला शब्दयोगी अवयव. हे झाले आपल्याला शब्दयोगी अवयवाचे काही उदाहरणं आपण बघितले. त्यानंतर बघूया आपण केवल प्रयोगी अवयव. हा झाला अविकारी अवयव. यामधील चौथा प्रकार. पहिला कुठला पाहिला? क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयनामी आणि हा झाला केवल प्रयोगी. केवल प्रयोगी अवयव म्हणजे काय हे आपण प्रथम पाहू. जी अवयव बोलणाऱ्याच्या मनातील हर्ष, शोक, आश्चर्य, तिरस्कार, अनुमोदन इत्यादी भाव किंवा वृत्ती दर्शवतात त्यांना केवल प्रयोगी अवयव असे म्हणतात. केवल प्रयोगी अवयवाची काही उदाहरणे पुढील प्रमाणे. आपण आता केवल प्रयोगी अवयवाची काही उदाहरणे पाहूया. त्यात आहे अय्या, इकडे कुठे तू, हे झाले केवल प्रयोगी अवयवाचं उदाहरण. यामध्ये केवल प्रयोगी अवयव असलेला शब्द कोणता? तर तो आहे अय्या. परत अरे रे रे, काय दशा झाली त्याची, याच्यातला आहे अरे रे रे. त्यानंतर तिसऱ्या उदाहरणात आहे चूप, एक शब्द बोलू नको, यामधला आहे चूप. पुन्हा आहा, किती सुंदर फुले, आहा. हा झाला केवल प्रयोगी अवयवातला एक शब्द. अशा प्रकारे नाम व नामाचे प्रकार तुम्हाला माहीत आहेत का? पहिले शब्दाच्या जातीमधले नाम. पण नाम म्हणजे नेमकं काय? तर सृष्टीतील कोणत्याही घटकाला दिलेले नाव म्हणजे नाम. सृष्टीतील कोणत्याही घटकाला दिलेले नाव म्हणजे नाम. जसं की एखाद्या मुलीला, एखाद्या मुलाला किंवा घराला, गाडीला आपण जे नाव देतो ते एक नामच आहे. त्या नामाचे मुख्य किती प्रकार पडतात? मुख्य 3 प्रकार पडतात. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. त्याचप्रमाणे सामान्य नाम आणि विशेष नाम ही 2 जी नामं आहेत त्यालाच आपण कोणतं नाम म्हणतात? धर्मीवाचक नाम. धर्मीवाचक नाम असे म्हणतात. तर भाववाचक नामाला काय म्हणतात? ह्या नामाला धर्मवाचक नाम असे म्हणतात. या युगाने जाती किंवा गटाचा होत असलेल्या त्यास सामान्य नाम म्हणतात. आता सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम हे नामाचे मुख्य 3 प्रकार. त्यातला सामान्य नाम म्हणजे काय हे बघू. ज्या नामाच्या योगाने जाती किंवा गटाचा बोध होत असेल त्यास सामान्य नाम असे म्हणतात. जाती
किंवा गटाचा बोध होत असल्यास सामान्य नाम असे म्हणतात. जातीचा म्हणजे मुलगा, बरोबर आहे. आता समजा मुलाचं नाव सोहम आहे, तर सोहम हा कसा आहे, एकच आहे. असं एखाद्या मुलाचं नाव आहे ते विशेष आहे, पण मुलगा आपण सगळ्या मुलांना मिळून मुलगा म्हणू शकतो ना, किंवा असं हे मुलं. तसंच माणूस सगळ्यांना मिळून म्हणलं जातं, ग्रह सगळे मिळून म्हणले जातं, तारे सगळे मिळून, शहर प्रत्येक शहराचं नाव घेतलं जातं का नाही, गाव प्रत्येक गावाचं घेतलं जातं का नाही. तसंच त्याला सामान्य नाम म्हणतात. मुलगा, माणूस, ग्रह, तारे, शहर, गाव हे जे असतात, ज्याला असं नाव दिलेलं नसतं, जसं मुलाला सोहम असतं, हे सामान्य नाम नाही आहे. सोहम मुलगा आहे मान्य, पण ते सामान्य नाम आहे का सोहम? नाही. ते कसं आहे ते आपण पुढे पाहू. सामान्य नामाचे ज्याप्रमाणे सामान्य नाम आहे त्याचप्रमाणे सामान्य नामाचे काही प्रकार पडतात. ते कोणकोणते ते बघू. सामान्य नामाचे प्रकार आहे 2. कोणते? पदार्थवाचक आणि समूहवाचक. त्यातला पहिला प्रकार बघू आपण. पदार्थवाचक सामान्य नाम कसं असतं ते, जे घटक शक्यतो लिटर, मीटर किंवा ग्राम मोजले जातात, ग्राममध्ये मोजले जातात, त्यांना पदार्थवाचक नाव म्हणतात. बरोबर आहे. जे घटक शक्यतो लिटर, मीटर आणि ग्राम, म्हणजे जसं आपण दूध कशात मोजतो, लिटरमध्ये, तेल लिटर किंवा किलो, पाणी लिटर, कापड मीटर, गहू किलो, सोने ग्रॅम, चांदी तोळा किंवा ग्राम अशामध्ये मोजतो, त्यांनाच पण आपण काय म्हणतो, पदार्थवाचक नाम. जे लिटर, मीटर, ग्रॅममध्ये मोजले जातात त्या पदार्थांना काय म्हणतात, पदार्थवाचक. तो कोणता कशातला उपप्रकार आहे, सामान्य नामाचा उपप्रकार आहे. कोणता? पदार्थवाचक हा सामान्य नामाचा उपप्रकार आहे. त्याचप्रमाणे सामान्य नामाचे दुसरा प्रकार आहे समूहवाचक सामान्य नाम. समूहवाचक ज्या नामाच्या, ह्याच्या नावावरूनच कळतं तुम्हाला, ज्या नामाच्या योगाने समूहाचा बोध होतो त्या समूहवाचक नाम म्हणतात. समूहाचा बोध होतो. कशाचा? समूहाचा बोध होतो. हे शब्द लक्षात ठेवा. समूहाचा म्हणजे एकत्र. ज्याप्रमाणे लाकडाची किंवा कशाची पण आपण मोळी म्हणतो, लाकडाची मोळी, परत भाजीची जुडी, परत दगडाचा ढिगारा, पुन्हा हरणाचा कळप, पुन्हा चोरांची टोळी. ही मोळी, जोडी, ढिगार, कळप, टोळी हे झाले समूहवाचकचे उदाहरणं. हे लक्षात आलं का तुम्हाला? समूह म्हणजे गोळा करून. आता मोळी कशी असते, सगळं मिळून एकत्र समूह असतो. जोडी पण समूह एक असते का? काडी नसते. ढिगारा एकाचा ढिगारा होत असतो का? नसतो. एका हरणाचा कळप असतो का? नाही. खूप मिळून हरण असतात त्याचा कळप असतो. हे झाले आपल्याला समजलं, ते झाले समूहवाचक. लक्षात ठेवा. पहिलं काय बघितलं आपण? नाम. बरोबर. नाम म्हणजे काय ते पाहिलं. नामामध्ये नामाचे मुख्य प्रकार कोणते? 3. कोणकोणते? सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. त्या सामान्य नामाचे उपप्रकार पडतात. ते कुठले कुठले? पदार्थवाचक सामान्य नाम आणि समूहवाचक सामान्य नाम. इथपर्यंत क्लिअर झालं? ठीक आहे. चला पुढचं बघा. पुन्हाच नामाचा दुसरा प्रकार कोणता? विशेष नाम. विशेष नाम म्हणजे काय ते पाहू. ज्या नामाच्या योगाने विशिष्ट वस्तू, व्यक्ती किंवा प्राणी, विशिष्ट म्हणते हे शब्द लक्षात ठेवा, यांचा बोध होत असेल तर त्यास विशेष नाम म्हणतात. विशिष्ट वस्तूचा, बरोबर आहे, व्यक्तीचा, प्राण्याचा. उदाहरणार्थ मग सांगितल्याप्रमाणे सोहम हा झाला विशिष्ट नाव आहे. तसंच शिवाजी, त्याची उदाहरणं सांगता येतील. सूर्य, ताजमहाल, पृथ्वी, गोदावरी यांना आपण काय म्हणतात? विशेष नाम. तसंच शिवाजी हा जरी मुलगा असला तरी आपण तसं म्हणत नाही. शिवाजी हे विशेष नाम आहे. एका व्यक्तीला आपण ओळखतो हा शिवाजी आहे, बरोबर. ताजमहाल एकच आहे, हे बरोबर आहे. हे लक्षात येतं. ह्यांना गोदावरी, सिंधू हे मिळून जर झाले असते तर आपण नद्या म्हणलो असतो, पण ते झालं सामान्य नाम. पण गोदावरी हे एक पर्टिक्युलर किंवा एक असं दिलेलं नाव आहे, म्हणून ते झाले विशेष नाम. हे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर बघू विशेष नाम झालं. त्यानंतर बघायचं आहे भाववाचक नाम. काय बघायचं आपल्याला? नामाचा तिसरा प्रकार, तो म्हणजे भाववाचक नाम.
आणि त्या भाववाचक नामालाच मग सांगितलं तुम्हाला धर्मवाचक नाम म्हणतात. सामान्य नाम आणि विशेष नाम या दोघीला मिळून धर्मीवाचक नाम म्हणतात. तर भाववाचक नाम म्हणजे काय ते बघू. ज्या नामाच्या योगाने गुण, धर्म किंवा भाव याचा बोध होतो त्यास भाववाचक नाम म्हणतात. कशा कशाचा बोध होतो? गुण होतो, धर्माचा, भाव याचा बोध होतो त्यास भाववाचक नाम म्हणतात. ज्याला स्पर्श करता येत नाही, ज्याला स्पर्श करता येत नाही हा पण शब्द लक्षात ठेवायचा. चव घेता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही अशा नामाला भाववाचक नाम म्हणतात. चव घेता येत नाही, स्पर्श करता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही अशा नामाला काय म्हणतात? भाववाचक नाम म्हणतात. उदाहरणार्थ गरिबी. गरिबीची चव घेता येते का? स्पर्श करता येतो का? डोळ्यांनी बघता येते का? सौंदर्य. सौंदर्याची चव असते का? नाही. शत्रुत्व. शत्रुत्वाची चव असते का? शत्रुत्व डोळ्यांनी पाहिलं जातं का? गर्व, थकवा इत्यादी सामान्य वाचक नामाची उदाहरणे आपल्याला सांगता येतील. भाववाचक नामाची उदाहरणे गरिबी, सौंदर्य, शत्रुत्व, गर्व, थकवा. बरोबर आहे. त्याचप्रमाणे भाववाचक नामाचे काही उपप्रकार पडतात. ते कोणकोणते आहेत ते पाहू. भाववाचक नामाचा पहिला उपप्रकार आहे गुणदर्शक. गुणदर्शक म्हणजे कसं? सौंदर्य, प्रामाणिकपणा, चतुराई हे गुणदर्शक भाववाचक नामाची उदाहरणे सांगता येतील. त्याचप्रमाणे दुसरा प्रकार आहे स्थितिदर्शक. स्थितिदर्शक जसं गरिबी, श्रीमंती, स्वातंत्र्य. भाववाचक नामाचे 3 प्रकार पडतात. कोणकोणते? गुणदर्शक भाववाचक नाम, स्थितिदर्शक भाववाचक नाम आणि कृतिदर्शक भाववाचक नाम. पहिला प्रकार आहे तो गुणदर्शक. गुणदर्शकांचे काही उदाहरणं बघू. जसं सौंदर्य. सौंदर्य हे गुण आहे. प्रामाणिकपणा हा पण एक गुण आहे. चतुराई हा एक गुण आहे. आणि दुसरा प्रकार आहे स्थितिदर्शक. त्याच्यातला उदाहरण सांगता येईल गरिबी. गरिबी ही एक स्थिती आहे. श्रीमंती ही पण एक स्थिती आहे. आणि स्वातंत्र्य ही पण एक स्थिती आहे. गुणदर्शक, स्थितिदर्शक आणि कृतिदर्शक. तिसरा प्रकार आहे कृतिदर्शक. कृतिदर्शक चोरी हे कृतीच आहे. चळवळ ही पण एक कृतिदर्शकचं उदाहरण सांगता येईल. क्रांती ही पण एक कृतिदर्शकचं उदाहरण सांगता येईल. त्यानंतर काय बघायचं? प्रत्यय वापरून तयार झालेले भाववाचक नाम. बरोबर आहे. प्रत्यय म्हणजे काय ते तुम्हाला माहिती आहे का? समजा हे झालं सौंदर्य. सौंदर्याला य शब्दाच्या नंतर म्हणजे शब्दाच्या नंतर लागणारा एखादा शब्द किंवा त्याला जोडून त्याच्या पाठीमागे लागणारा शब्द त्याला प्रत्यय असे म्हणतात. य सुंदर. य प्रत्यय लागून सौंदर्य तयार झालं. गंभीर. गंभीरचं गांभीर्य य प्रत्यय लागूनच तयार झालं. गंभीरचं गांभीर्य. शूरचं शौर्य. नवीनचं नाविन्य असे. आणि त्व हे प्रत्यय आहे. ह्या प्रत्ययाला शत्रूला त्व हे प्रत्यय लागून शत्रुत्व निर्माण झालं. मित्रला त्व हा प्रत्यय लागून मित्रत्व निर्माण झालं. आणि प्रौढला त्व हे प्रत्यय लागून प्रौढत्व निर्माण झाले. तुमच्या लक्षात येईल की हे त्व इथं लागले. हे त्व हा झाले प्रत्यय. शब्दाला लागून आलेला शब्द आहे हा प्रत्यय. बरोबर आहे. हे प्रत्यय तुम्हाला सांगता येतील. त्याचप्रमाणे पणला प्रत्यय लागून किंवा पणा हा प्रत्यय. बरोबर आहे. पण आणि पणा हे प्रत्यय शब्द आहेत. हा प्रत्यय लागून देवचा देवपण झाला. बरोबर आहे. काय झाला? देवचा देवपण हे पण प्रत्यय लागले. देवाला पण लागलं आणि देवपण झालं. बाळाला पण हा प्रत्यय लागला आणि बालपण झालं. शहाण्याला पण हा प्रत्यय लागला आणि शहाणपण झालं. त्याचप्रमाणे तुम्हाला सांगता येईल ई श्रीमंत. आता बघा ई हा प्रत्यय आहे. काय आहे? ई हा प्रत्यय आहे. श्रीमंताला ई लागून श्रीमंती झालं. बरोबर आहे. ही दुसरी वेलांटी आहे. ही दुसरी वेलांटी झाली श्रीमंती. गरीबाला ई प्रत्यय लागून गरिबी झालं. बरोबर आहे. गरिबी. गोडला प्रत्यय लागून गोडी झालं. हे तुमच्या लक्षात आलं. ई प्रत्यय लागल्यावर श्रीमंतीचं काय होतं? श्रीमंती. पुन्हा गरिबीला ई प्रत्यय लागल्यावर गरीबाला ई प्रत्यय लागल्यावर गरिबी. गोडला ई प्रत्यय लागल्यावर गोडी हे झालं. बरोबर आहे. त्यानंतर ता हा प्रत्यय कोणता? ता हा एक प्रत्यय. नम्रला
ता हा प्रत्यय लागला मग काय होईल नम्रता, बरोबर आहे. पुन्हा वीरला ता हा प्रत्यय लागला वीरता. बंधूला ता हा प्रत्यय लागला बंधुता. हे तुम्हाला सांगता येईल. त्याचप्रमाणे की पाटील, की हा झाला प्रत्यय, की झाला हा प्रत्यय आणि पाटीलला की हा प्रत्यय लागल्यावर पाटील की. मालला की हा प्रत्यय लागल्यावर मालकी. गावला की हा प्रत्यय लागल्यावर गावकी. हे शब्द झाले, बरोबर आहे. पुन्हा गिरी, काय गिरी हा झाला प्रत्यय. मग गुलामला गिरी हा प्रत्यय लागल्यावर शब्द तयार झाला गुलामगिरी. दादाला गिरी हा प्रत्यय लागल्यावर तयार झाला शब्द दादागिरी. फसवा या शब्दाला गिरी हा प्रत्यय लागल्यावर झाले फसवेगिरी. हे आलं तुमच्या लक्षात. त्यानंतर वा हा झाला प्रत्यय वा. मग गोड या शब्दाला वा हा प्रत्यय लागल्यावर कोणता वा, तर काय शब्द तयार होईल गोडवा. गार, गार या शब्दाला वा हा प्रत्यय लागल्यावर तयार होईल गारवा. पुन्हा ओला या शब्दाला वा हा प्रत्यय लागल्यावर तयार होईल ओलावा. पुन्हा आई, आई हा पण काय आहे एक प्रत्यय. मग आई, आई हा शब्द नवल या शब्दापुढे लागल्यावर काय होईल नवलाई, नवलाई. पुन्हा चपळ या शब्दापुढे आई लागल्यावर काय होईल चपळाई. हा प्रत्यय लागल्यानंतर तयार होणारा शब्द. चतुर या शब्दाला आई हा प्रत्यय लागल्यावर शब्द तयार होईल चतुराई. आणि त्यानंतर आहे वी हा प्रत्यय, वी हा प्रत्यय थोर या शब्दाला लागल्यानंतर काय होईल थोरवी. कोणता शब्द तयार होईल थोरवी. त्यानंतर बघणार आहेत आपण सामान्य नामाचा विशेषनाम म्हणून उपयोग, बरोबर आहे. सामान्य नामाचा विशेषनाम म्हणून उपयोग. आता बघा तुम्ही आता आपण आतापर्यंत काय पाहिलं सामान्य नाम, विशेषनाम, भाववाचक नाम हे पाहिले 3, बरोबर. त्याचे उपप्रकार पाहिले. पण ह्या सामान्य नामाचा बी विशेष नाम म्हणून कसा उपयोग केला जातो. जसं सामान्य नाम कोणतं सांगता येईल तुम्हाला मुलगा, बरोबर आहे. पण त्याचा विशेष नाम म्हणून कसा उपयोग होतो ते पण बघा. आमचा पोपट कालच गावाला गेला. काय आमचा पोपट कालच गावाला गेला. आत्ताच तो नगरहून. आमची बेबी 9वीत आहे. पहिलं उदाहरण बघा. आमचा पोपट कालच गावाला गेला. बघा पोपट हे शब्द कसा आहे मुळात तो सामान्य नाम आहे. पण इथं त्याचा वापर कसा केलेला आहे, कसा केला आहे विशेष नाम म्हणून केलेला आहे, बरोबर आहे. दुसरं उदाहरण बघा. आत्ताच तो नगरहून आला. नगरहून आला. नगर हा शब्द कसा आहे सामान्य नाम आहे पण त्याचा उपयोग इथं विशेष नाम म्हणून केलेला आहे. कोणतेही शहर म्हणून त्याचा उपयोग इथं नगर म्हणून केलेला आहे. तिसरं उदाहरण बघा. आमची बेबी 9वीत आहे. बेबी, बेबी हा सामान्य नाम आहे. प्रत्येक लहान बाळाला बेबी बेबी म्हटलं जातं पण इथं त्याचा उपयोग विशेष नाम म्हणून केला जातो. एका मुलीचं नाव असं तिथं गृहीत धरलेलं. आमची बेबी, बेबी हे काय धरलेलं आहे तिथं एक विशेष नाम पकडलंय. पुन्हा नगर हे पण विशेष धरलंय. ते आहे मुळात सामान्य पण ते विशेष म्हणून धरलेलं आहे. पोपट हे पण. त्यानंतर आहे परत विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग कसा केला जातो ते बघा. आहे तरी विशेष पण त्याचा उपयोग कसा आहे सामान्य. आमची बायको म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मी, बरोबर आहे. काय आमची बायको म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मी. इथं बघा लक्ष्मी, लक्ष्मी हा शब्द कसा आहे विशेष आहे पण त्याचा उपयोग इथं कसा आहे सामान्य नामासारखा केलेला आहे. म्हणजे आपण म्हणत नाही काही लक्ष्मीसारखं रूप आहे पण ते लक्ष्मी असं म्हणून इथं सामान्य नाम. तुमची मुलगी त्राटिकात स्वदिसते. त्राटिका, त्राटिका हे विशेष नाम आहे पण इथं सामान्य नाम म्हणून त्याचा उपयोग केलेला आहे. त्याचप्रमाणे आईचे 16 गुरुवार व्रत आहे. कोणते 16 गुरुवार विशेष नाम आहे. गुरुवार, बरोबर आहे. हे विशेष नाम आहे पण इथं त्याचा उपयोग सामान्य नाम म्हणून केलेला आहे. त्याचप्रमाणे आता पुढे बघूया.
भाववाचक नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग कसा केला जातो? भाववाचक नाम कोणते? सौंदर्य, तुम्हाला मागं सांगितलं सौंदर्य, गरिबी, श्रीमंती हे झाले भाववाचक नाम, पण त्याचा उपयोग पुढे विशेष नाम म्हणून कसा केला जातो बघा. शांती माझ्या भावाची मुलगी आहे. शांती, शांती हा शब्द भाववाचक आहे, पण याचा उपयोग इथं कसा केला आहे? विशेष नाम, म्हणजे एका मुलीचं नाव दिलेलं आहे, बरोबर आहे, एका मुलीला नाव दिलेलं आहे शांती. भाववाचक नाम आहे, पण त्याचा उपयोग विशेष नाम केला. त्याचप्रमाणे माधुरी सामना जिंकली. माधुरी सामना जिंकली. ही माधुरी, आपण माधुर्य हे झाला, बरोबर आहे, हे आपल्याला सांगता येईल की हे माधुरी सामना जिंकली. माधुरी हे सामान्य नाम आहे, भाववाचक नाम आहे, पण त्याचा उपयोग इथं विशेष नाम म्हणून केलेला आहे. विश्वास, विश्वास हे सुद्धा भाववाचक नाम आहे, बरोबर आहे, पण इथं उपयोग काय केला? त्याचा विशेष नाम म्हणून केला. विश्वास परीक्षेत पास झाला, एका मुलाचं नाव म्हणून इथं दिलेलं आहे. म्हणजे बघा, विश्वास, माधुरी, शांती हे भाववाचक नाम आहेत मुळात, पण त्याचा उपयोग इथं विशेष नाम म्हणून केलेला आहे. हे तुम्हाला लक्षात आलं. त्यानंतर आपण रिवाइज करू की बाबा नेमकं आपण आता काय शिकलो. बघा, सुरुवातीला आपण काय शिकलो, कोण सांगते? पहिल्यांदा आपण नामाची व्याख्या काय बघितली? नामाची व्याख्या बघितली. नामाची व्याख्या, बरोबर आहे. त्यानंतर आपण काय बघितलं? त्यानंतर आपण बघितलं नामाची व्याख्या बघितली. पुन्हा नामाचे किती प्रकार? नामाचे 3 प्रकार, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. पुन्हा सामान्य नामामध्ये मध्ये पण त्याचे 2 प्रकार, पदार्थवाचक नाम आणि परत झाल्यावर समूहवाचक नाम. परत बघितलं आपण सामान्य नाम झाल्यावर विशेष नाम, विशेष नामानंतर आपण बघितलं भाववाचक नाम. भाववाचक नामामध्ये पण कसा कसा बदल होतो ते पण पाहिलं. त्यानंतर आपण सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून कसा उपयोग करतो ते पण पाहिलं. त्यानंतर भाववाचक नामाचा परत विशेष नाम म्हणून कसा उपयोग केला जातो ते पण पाहिलं. हे लक्षात ठेवा. नामाचे मुख्य 3 प्रकार, त्यामध्ये सामान्य नामाचे 2 उपप्रकार, विशेष नामाचे प्रकार नाही आहेत. परत भाववाचक नामाचे काही प्रकार पडतात ते पाहिले आपण. आणि पुन्हा भाववाचक नामामध्ये प्रत्यय लागून काही शब्द तयार होतात ते पाहिले. असे पुन्हा भाववाचक नामाचे 3 प्रकार पाहिले, गुणदर्शक, स्थितीदर्शक आणि कृतीदर्शक. त्याचे पण काही उदाहरणं आपण बघितले. हे आलं लक्षात. पुन्हा विशेष नामाची पण व्याख्या पाहिली, पुन्हा त्याचे उदाहरण पाहिले. अशा प्रकारे आपण मराठी विशेषण म्हणजे काय हे पाहू. तुम्हाला माहीत आहे शब्दाच्या 8 जाती आहेत. त्या 8 जातीमधील तिसरी जात म्हणजे विशेषण, बरोबर आहे. मग विशेषणाची व्याख्या बघा. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात, बरोबर आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण म्हणतात. आता नामे बघा, मुले, कुत्रा, टोप्या ही सामान्य नामे आहेत, सामान्य असो किंवा विशेष असो, बरोबर आहे. आणि त्या मुलांबद्दल किंवा त्या कुत्र्याबद्दल, टोप्याबद्दल जे विशेष माहिती सांगणारे शब्द आहेत, जसे चांगली मुले, काळा कुत्रा, 5 टोप्या, ही काय झाली? ही 5 काळा चांगली, ही काय झाली सांगू? विशेषणे आहेत, बरोबर आहे. ही नामाबद्दल काहीतरी माहिती सांगतात म्हणून ते विशेषणे आहेत, बरोबर आहे. त्याच्यात तेच बघा, विशेषणं चांगली, काळा, 5 ही विशेषणे आहेत. तर हे मुले, कुत्रा, टोप्या हे काय आहेत? विशेष्य, बरोबर आहे. विशेषण आधी येतं, विशेषणानंतर जे नाम येतं त्याला आपण विशेष्य असं म्हणतो, बरोबर आहे. विशेष्य म्हणजे पिशवी, कुत्रा, टोप्या ही झाली विशेष्य. हे समजलं तुम्हाला. त्यानंतर बघा विशेषणाचे प्रकार किती पडतात ते बघूया. विशेषणाचे एकूण 3 प्रकार पडतात. गुणवाचक विशेषण, बरोबर आहे. कोणकोणतं? गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. त्यातला पहिला प्रकार आपण बघू, गुणवाचक विशेषण. गुणवाचक विशेषणाची व्याख्या प्रथम आपण पाहू. नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेषण माहिती दाखविणाऱ्या विशेषणाला गुणवाचक विशेषण असं म्हणतात. बघा, नाम हे कुठं पण आलेलं आहे. नामाचा विशेष गुण दाखवणारा किंवा विशेष माहिती दाखवणाऱ्या विशेषणाला किंवा शब्दाला गुणवाचक विशेषण असे म्हणतात, बरोबर आहे. गुणवाचक विशेषणाचे
मूळ किती गुणवाचक विशेषणाची उदाहरणं तुम्हाला सांगता येईल. हिरवे रान, बघा हिरवे हिरवे हे काय झालं, गुण सांगते. रान कसं आहे, हिरवं, बरोबर आहे. ससा कसा आहे, शुभ्र, म्हणजे ह्या नामाची ही माहिती सांगता किंवा गुण सांगतो. आकाश कसे आहे, निळे, निळे हे गुण आहे आकाशाचा. शुभ्र हा ससा गुण आहे. हिरवे हा रानाचा गुण आहे, बरोबर आहे. हिरवे, शुभ्र, निळे हे झाले गुणवाचक विशेषणाचे उदाहरणं, बरोबर आहे. हे रान, ससा, आकाश वरती पाहिलं आपण काय आहे, विशेष्य आहे. त्यानंतर गुणवाचक विशेषणाचा किंवा गुणवाचक विशेषणाचं तुम्हाला सांगता येईल असं की नामाबद्दल जे गुण आहेत ते ज्या शब्दाने दाखवले जातात त्याला आपण गुणवाचक विशेषण असं म्हणू शकतो. त्यानंतर बघा विशेषणाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे संख्या विशेषण. कुठला प्रकार आहे, संख्या विशेषण. संख्या विशेषणाची व्याख्या पाहू. ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखवली जाते त्या संख्या विशेषण असे म्हणतात. संख्या विशेषण, बरोबर आहे. बघा लक्षात ठेवा काय म्हणते ते, नामाची संख्या किती आहे ते दाखवले जाते. म्हणजे 1, 2, चौपट, तिप्पट, दुप्पट. परत कसं सांगता येईल, काही, थोडं, प्रमाण. हे आपण जे ते नामाचे किती आहेत किंवा नाम किती आहे हे सांगितलं जाते ते कोणत्या संख्या विशेषणाचे. मग त्या संख्या विशेषणाचे प्रकार किती पडतात बघा. गणनावाचक संख्या विशेषण, क्रमवाचक संख्या विशेषण, आवृत्तीवाचक संख्या विशेषण आणि पृथकत्ववाचक संख्या विशेषण आणि अनिश्चित संख्या विशेषण असे विशेषणाचे किती प्रकार पडतात. संख्या विशेषणाचे 5 प्रकार पडतात, बरोबर आहे. लक्षात असू द्या संख्या विशेषणाचे 5 प्रकार, बरोबर आहे. आणि पहिला प्रकार होता आपण तो बघितलेला गुणवाचक विशेषण, बरोबर आहे. हे लक्षात असू द्या. मग आता संख्यावाचक विशेषणाचा गणनावाचक संख्या विशेषण म्हणजे नेमकं काय ते आपण पाहू. हा कशाचा उपप्रकार आहे, संख्यावाचक विशेषणाचा उपप्रकार आहे. बघा ज्या विशेषणाचा उपयोग वस्तूची गणती किंवा गणना करण्यासाठी होतो त्या विशेषणाला गणनावाचक विशेषण असे म्हणतात. गणती किंवा आपण गिनती म्हणतो, बरोबर आहे. गिनती करण्यासाठी जसं 10 ही झाली गणती किंवा गिनती. 13, 1, 50 ही संख्याच आहेत, बरोबर आहे. मग हे किती मुलं आहे, 10 मुलं आहे. म्हणून नामाची किती संख्या आहे हे दर्शवणारा म्हणजे संख्या विशेषण. हे तुम्हाला मी आता सांगितलं. म्हणून 10, 13, 1, 50 ही काय झाली, गणनावाचक संख्या विशेषणाची उदाहरणं झाली. त्यानंतर बघा गणनावाचक संख्या विशेषणाचे 3 प्रकार पडतात. बघा पहिल्यांदा संख्या विशेषणाचे 5 प्रकार, त्याच्यातला पहिला गणनावाचक संख्या विशेषणाचे, त्याच्यात पण त्या गणनावाचक संख्या विशेषणाचे 3 प्रकार. कुठला पूर्णांकवाचक किंवा त्यालाच आपण काय म्हणता येईल, पूर्णांक गणनावाचक विशेषण. हे गणनावाचकचा एक उपप्रकार आहे. त्यानंतर आहे अपूर्णांकवाचक आणि तिसरा आहे तो साकल्यवाचक. पूर्णांकवाचक विशेषणामध्ये कुठले उदाहरण येतात बघा. हे पूर्ण संख्या आहे 5, 6, 18, 12, बरोबर आहे. म्हणून हे पूर्णांकवाचक, लक्षात तसं ठेवा. अपूर्णांकवाचक म्हणजे हे कसं अपूर्ण आहेत. पावशेर म्हणजे शेराला पाव कमी, अर्धा म्हणजे 1ला अर्धा कमी, 1.25, 1.5 हे अर्ध आहेत. म्हणून असं लक्षात ठेवा तुम्ही. अपूर्णांक, अर्ध म्हणजे अपूर्णांक असं. परत त्यानंतर आहे साकल्यवाचक. साकल्य म्हणजे लक्षात ठेवा एकत्रित, साकल्य एकत्रित. आता बघा 5 ही मैत्रीण एकत्रित आहेत, 5 एकत्र आहेत, बरोबर आहे. 2 भाऊ हे पण एकत्र केलेले, बरोबर आहे. हे असं तुम्ही लक्षात ठेवा. गणनावाचक संख्या विशेषणाचे प्रकार, बरोबर आहे. गणनावाचक संख्या विशेषणाचे कोणते प्रकार, पूर्णांक, पुन्हा दुसरा अपूर्णांक, पुन्हा तिसरा साकल्य, हे तुम्हाला सांगता येतील, बरोबर आहे. त्यानंतरचं बघा त्या कुठल्या ह्याच्या संख्यावाचक विशेषणाचा दुसरा प्रकार कुठला आहे तो क्रमवाचक संख्या विशेषण. कुठला, क्रमवाचक संख्या विशेषण. त्याची व्याख्या बघा. वाक्यातील जे विशेषणे वस्तूचा क्रम दर्शवतात, आता या नावावरून तुमच्या लक्षात आहे वस्तूचा क्रम दर्शवतात त्या विशेषणाला क्रमवाचक विशेषणे असे म्हणतात, बरोबर आहे. मग त्याच्यातले तुम्हाला उदाहरणं सांगता येतील. बघा पहिलं दुकान, 7वा बंगला, क्रम आहे पहिलं, दुसरा, तिसरा, चौथा.
5वे वर्ष, पहिले दुसरे तिसरे 5वे हे कर्म आहे, क्रमानुसार येणार आहेत, बरोबर आहे, म्हणून क्रमवाचक संख्या विशेषण. त्यानंतरचा प्रकार आहे तो आवृत्तीवाचक संख्या विशेषण. हा आहे संख्यावाचक विशेषणाचा तिसरा प्रकार, आवृत्तीवाचक संख्या विशेषण. त्यामध्ये काय सांगितले बघा, वाक्यामधील जे विशेषणे संख्येची किती वेळा आवृत्ती झाली हे लक्षात ठेवा, किती वेळा आवृत्ती झाली हे दर्शवते, त्यास आवृत्तीवाचक विशेषण असे म्हणतात. म्हणजे किती वेळेस आवृत्ती म्हणजे डबल डबल डबल, बरोबर आहे. त्याचं बघा तिप्पट मुले, आवृत्ती एकपट दुप्पट तिप्पट, हे दुप्पट रस्ता, दुहेरी, हे त्याची उदाहरणं सांगतील. ह्याच्यातले संख्या विशेषणं कोणते आहेत, तिप्पट, बरोबर आहे, दुप्पट आणि दुहेरी, ही झाली नामं. लक्षात ठेवा, हे नाम आहेत, नामालाच विशेष्य असं पण म्हणलं जातं, बरोबर आहे. त्यानंतरचा आहे प्रकार चौथा, पृथक्त्ववाचक संख्या विशेषण. त्याची व्याख्या बघा, जी विशेषणे पृथक्त्व म्हणजे वेगळा बोध करून देतात, लक्षात ठेवा, वेगळा बोध करून देतात, पृथक म्हणजे वेगळंच देतात, त्यांना पृथक्त्ववाचक संख्या विशेषण असे म्हणतात. त्याचं उदाहरण बघा, मुलींनी 5-5चा गट केला, हे बघा पृथक, असं लक्षात ठेवा ना तुम्ही, हे मध्ये जे हे चिन्ह आहे त्यानुसार लक्षात ठेवा. 5-5चा गट केला, हे वेगवेगळे आहेत, बरोबर. 5-5चे असे गट केले, प्रत्येकाने 4-4 प्रश्न सोडवा, बरोबर आहे. हे 4-4 पण काय प्रत्येकाला सांगितले, म्हणजे ते वेगवेगळं दाखवलं आहे, असं तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतरचा आहे प्रकार अनिश्चित संख्या विशेषण. आता ह्या वरच्या नावावरूनच तुमच्या लक्षात यायला पाहिजे, ज्या विशेषणाद्वारे नामाची अनिश्चित संख्या, नामाची संख्या किती आहे हे समजत नाही किंवा व्यक्त करता येत नाही, त्यांना आपण काय म्हणतो, अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतो. उदाहरणार्थ बघा, काही मुले, काही म्हणजे ओळखू येतं का किती मुले, 10, 5, 3, म्हणजे काहीच ओळखू येत नाही, म्हणून कसं आहे ते अनिश्चित आहे. म्हणून काही, थोडी, भरपूर हे अनिश्चित संख्या विशेषणाचे उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. त्यानंतरचा आता आपण हे संख्यावाचक विशेषणाचे 5 उपप्रकार पाहिले, बरोबर आहे. त्यानंतरचा आहे तो मेन म्हणजे सार्वनामिक संख्या विशेषण, बरोबर आहे. कुठला, सार्वनामिक संख्या विशेषण, लक्षात असू द्या. आता त्याची व्याख्या आपण पाहूया. सर्वनामापासून, आता त्याच्या नावावरून तुमच्या लक्षात यायला पाहिजे, सर्वनामापासून बनलेल्या विशेषणाला, हे शब्द लक्षात राहू द्या, सर्वनामापासून बनलेल्या विशेषणाला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. बघा, सर्वनाम बघितले आपले कुठले कुठले आहेत ते, प्रथम पुरुषार्थी सर्वनाम, द्वितीय, तृतीय, परत अनिश्चित, दर्शक, दर्शक संबंधी सर्वनाम, हे सगळे सर्वनामाचे प्रकार आपण त्या दिवशी मागितल्या लेक्चरमध्ये पाहिले. तुम्हाला पाहायचं आहे तर ते लेक्चर तुम्ही पाहू शकता. आता बघा, सार्वनामिक विशेषणाची कसं बनतात बघा, सर्वनामापासून बनलेल्या विशेषण सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ हे झाड, त्याच्यात सार्वनामिक विशेषण कोणतं आहे सांगता येईल का, हे बघा, हे कसं आहे, दर्शनी आहे ना, हे, ही, हे, ती, हे सर्वनाम आहे, त्यापासून बनलेले विशेषण म्हणजे सार्वनामिक विशेषण. तो पण हे एक सर्वनाम आहे आणि त्यापासून बनलेले विशेषण म्हणजे सार्वनामिक. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, ही सर्वनामे आहेत, बरोबर आहे. अशा वेळी नेहमीच मूळ स्वरूपात न येता सर्वनामास विभक्तीचा प्रत्यय लागून त्यांच्या रूपात पुढील प्रमाणे बदल होतो, बरोबर आहे. तुम्हाला मी उपसर्ग आणि प्रत्यय काय हे मागच्या लेक्चरमध्ये सांगितले, तुम्हाला पाहायचं ते तरी पाहू शकता तुम्ही, बरोबर आहे. आता बघा, मीला प्रत्यय लागलाय आणि माझा, माझी असे तयार झाले. तुला प्रत्यय लागलाय तुझा, तोला प्रत्यय लागलाय त्याचा, आम्हीला प्रत्यय लागलाय आमचा, तुम्हीला तुमचा, तिचा, हे प्रत्यय लागून तयार झालेले सर्वनामाचे किंवा विशेषणाचे, सार्वनामिक विशेषणाचे उदाहरण तुम्हाला सांगता येते. हे आपण एवढं पाहिलं. त्यानंतर आपण बघू, मीला प्रत्यय लागल्यावर माझा तयार होतो, तुला तुझा, तोला प्रत्यय लागल्यावर त्याचा, आम्ही आमचा, तुम्ही तुमचा, हे सर काय आहे ते सर्वनाम आहेत, पण त्याला प्रत्यय लागून जे तयार होतं त्याला आपण काय म्हणतो, सार्वनामिक विशेषण, बरोबर आहे. आता आपण ह्या लेक्चरमध्ये काय काय पाहिलं ते बघू. आता ते बघा, तुम्हाला मी प्रथम सांगितलं विशेषण व विशेषणाचे प्रकार. विशेषणाचे प्रकार मुख्य किती, 3. कोणकोणते, गुणवाचक विशेषण, संख्या विशेषण आणि सर्वनामिक विशेषण, बरोबर आहे. गुणवाचक विशेषण म्हणजे काय सांगितलं, नामाचा गुण सांगणारा शब्द म्हणजे
गुणवाचक विशेषण, त्यानंतर संख्यावाचक विशेषण. संख्यावाचक विशेषणामध्ये पण त्याचे किती उपप्रकार? 5 उपप्रकार पडतात. पूर्णांक, अपूर्णांक, सांकल्य असे 5 प्रकार पडतात. बरोबर आहे. तिसरा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण म्हणजे कसं? सर्वनामाला किंवा सर्वनामाला जे प्रत्यय लागून जे तयार होतात त्याला सार्वनामिक विशेषण. अवयव म्हणजे नेमकं काय हो? तर क्रियाविशेषण अवयवाची तुम्हाला प्रथम मी व्याख्या सांगते, ते ऐका. क्रियापदाची विशेष माहिती सांगून क्रियापदाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. ज्याप्रमाणे विशेषण हे नामाबद्दलची विशेष माहिती देतो. बरोबर आहे. विशेषण काय करतं? नामाबद्दलची विशेष माहिती. तुम्हाला माहिती आहे विशेषणाची व्याख्याच अशी आहे की नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. तसंच क्रियापदाविषयी विशेष माहिती किंवा त्याची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजेच आपण क्रियाविशेषण म्हणू. बरोबर. क्रियाविशेषण म्हणजे काय? क्रियापदाची व्याप्ती मर्यादित करतो व क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगतो, त्या शब्दाला आपण काय म्हणतो? क्रियाविशेषण. बरोबर. आणि नामाची विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. बरोबर. त्याप्रमाणेच तुम्हाला जर विशेषणावर अधिक माहिती बघायची असेल तर बघा, क्रियापद जी माहिती दर्शवली जाते किंवा क्रियापदाने जी माहिती दर्शवायची आहे, जो शब्द तुम्हाला सांगतो ती की घटना केव्हा घडली किंवा कोठे घडली, कशी घडली, किती वेळा घडली, किती प्रमाणात घडली, ह्या प्रकारची जी अधिक माहिती देणारे शब्द असतात त्यालाच आपण क्रियाविशेषण असे म्हणतो. कोणकोणते? माहिती कधी घडली, कोठे घडली, कशी घडली, किती वेळा घडली, बरोबर, किती प्रमाणात घडली, हे शब्द ही माहिती देणारे जो शब्द असतो त्यालाच आपण काय म्हणतो? क्रियाविशेषण असं म्हणतो. ते बघा कसं बघा ते आपण पुढे पाहू. आता बघा, पहिले क्रियाविशेषणाचे 2 मुख्य प्रकार. कोणते? काही अर्थावरून पडतात तर काही स्वरूपावरून. बरोबर. अर्थावरून पडणाऱ्या प्रकारालाच अजून काय म्हणले जाते माहितीये का? अर्थमूलक. आणखी काय म्हणलं जातं? अर्थमूलक. काय म्हणलं जातं? अर्थमूलक. बरोबर आहे. अर्थमूलक. आणि स्वरूपावरून पडणाऱ्या क्रियाविशेषणाच्या प्रकाराला काय म्हणलं जातं? स्वरूपमूलक. काय म्हणलं जातं? स्वरूपमूलक. बरोबर. याला अर्थावरून पडणाऱ्याला अर्थमूलक, स्वरूपावरून पडणाऱ्याला स्वरूपमूलक. आता अर्थावरून पडणारे क्रियाविशेषणाचे प्रकार कोणकोणते आहेत ते बघू. कशावरून पडणारे आहेत हे? अर्थावरून पडणारे. त्यातलं पहिलं आपण उदाहरण समजावून सांगू. नेमकं क्रियाविशेषण म्हणजे काय ते बघा. उदाहरण बघा. मुलगी जलद चालते. चालते हे क्रियापद आहे. बरोबर आहे. मुलगी हा कर्ता आहे, माहितीये, हे क्रियापद. आणि ह्या क्रियापदाचा अर्थ मर्यादित करणारा शब्द कोणता आहे? जलद. बरोबर. क्रियापदाचा अर्थ मर्यादित करणारा शब्द जलद. बरोबर. क्रिया कशी घडत आहे, केव्हा घडत आहे, किती वेळा घडली, हे सगळ्याचे उत्तर देणारा शब्द कोणता? जलद. जलद आहे. बरोबर. हा शब्द जलद. क्रिया कशी आहे? जलद आहे. बरोबर. म्हणून हा झाला क्रियाविशेषण शब्द. बरोबर. क्रियाविशेषण अवयव. काय झाला? क्रियाविशेषण अवयव. बरोबर. हे समजलं. क्रियाविशेषण अवयव काय असतो? क्रियापदाचा अर्थ मर्यादित करणारा शब्द असतो जसं. आणि क्रियापदाशी संलग्नित माहिती किंवा विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजेच क्रियाविशेषण होय. हे कळलं. त्यानंतर पुढे बघा. अर्थावरून पडणारे प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे कालवाचक क्रियाविशेषण अवयव. कुठला आहे पहिला प्रकार? कालवाचक क्रियाविशेषण अवयव. कालवाचक क्रियाविशेषण अवयव म्हणजे नेमकं काय बघा. क्रिया किती वेळा घडली दाखविणारा शब्द. बरोबर. क्रिया किती वेळा घडली हा शब्द दाखवणारा शब्द. त्याचप्रमाणे किती वेळ घडली हा सांगणारा शब्द म्हणजेच आपल्याला सांगता येईल कालवाचक क्रियाविशेषण अवयव. जसं उदाहरण तुम्हाला सांगता येईल. कुठलं बघा. आत्ता, आधी, सध्या, तूर्त, हल्ली, उद्या, परवा, लगेच, हे झाली कालवाचक क्रियाविशेषण अवयवाची उदाहरणे.
ते बघा. आणि त्या कालवाचक क्रियाविशेषण अवयवाचे किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. ते कोणते बघा. पहिला प्रकार आहे तो कालदर्शक. कालवाचक क्रियाविशेषणाचा पहिला प्रकार आहे कालदर्शक. मग कालदर्शकामध्ये कोणकोणते शब्द किंवा कोणकोणते अवयव येतात की जे कालदर्शक असतात? बघा, वाक्यातील क्रिया केव्हा घडली हे दर्शवणारा शब्द, केव्हा घडली हे लक्षात असू द्या, केव्हा घडली हा दर्शवणारा शब्द, वाक्यातील क्रिया केव्हा घडली आहे हे दर्शवणाऱ्या शब्दांना कालदर्शक क्रियाविशेषण अवयव असे म्हणतात. जसं उदाहरणार्थ क्रिया कधी? आधी घडली आहे, बरोबर. आता, सद्य, तुर्त, हल्ली, काल, उद्या, परवा, लगेच, केव्हा, जेव्हा, पूर्वी, मागे, रात्री, दिवसा हे जे शब्द आहेत, बरोबर, याला क्रिया कधी घडली आहे किंवा केव्हा घडली आहे या शब्दाचं उत्तर किंवा ह्या प्रश्नाचं उत्तर हे शब्द देतात. म्हणून ह्याला काय म्हणतात? कालदर्शक अवयव असे म्हणतात. कालदर्शक प्रकाराचे हे उदाहरण आहे, बरोबर. त्यानंतरचं पुढचं बघा प्रकार किंवा उदाहरण बघू आपण. कालदर्शक क्रियाविशेषण अवयवाचे प्रकार उदाहरण बघा. मी काल शाळेत गेलो होतो. काय आहे पहिलं उदाहरण? मी काल शाळेत गेलो होतो. यातला कुठला सांगा कालदर्शक शब्द कोणता आहे? काल, बरोबर. कोणता आहे? काल. बरं, क्रिया केव्हा घडली आहे? काल, बरोबर. म्हणून हा झाला क्रियाविशेषण अवयव आणि तो त्याच्यातला उपप्रकार आहे कालदर्शक शब्द, म्हणून हा झाला, बरोबर, काल. त्यानंतरचं दुसरं उदाहरण बघा. मी उद्या गावाला जाईल. क्रिया केव्हा घडली आहे? उद्या घडलेली आहे, म्हणून शब्द कोणता आहे? उद्या. कोणता आहे? उद्या, बरोबर. पुन्हा तुम्ही केव्हा आलात. तिसरं उदाहरण आहे तुम्ही केव्हा आलात. यामधला कुठला शब्द आहे कालदर्शक शब्द? कोणता आहे? केव्हा घडले? केव्हा हा झाला कालदर्शक शब्द. इथं आहे काल, बरोबर. अपघात रात्री झाला. कधी झाला? रात्री. याच्यावरून क्रिया केव्हा घडली हे तुम्हाला समजते. या शब्दावरून क्रिया कधी घडली हे कळतं, म्हणून हा झाले क्रियाविशेषण, क्रियापद, त्यातला कालवाचक शब्द, बरोबर. हे समजलं. आता पुढे बघा. कालदर्शक हा झाला कालवाचक क्रियाविशेषणाचा एक प्रकार. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो सातत्यदर्शक क्रियाविशेषण अवयव, बरोबर. सातत्यदर्शक कालवाचक क्रियाविशेषण अवयव असं पण आपल्याला म्हणता येईल. ते कसं असतं बघा. ते सातत्यदर्शक क्रियाविशेषण अवयव हे कसं ओळखायचं? वाक्यातील क्रियेचे सातत्य दर्शवणारा, हे लक्षात असू द्या, सातत्य दर्शवणारा, याच्यावरून तुम्हाला हे कळलं, बरोबर. सातत्य दर्शवणाऱ्या शब्दांना सातत्यदर्शक क्रियाविशेषण अवयव असे म्हणतात. काय? वाक्यातील क्रियेचे सातत्य दर्शवणारा म्हणजे बघा, नित्य क्रिया कशी नित्य, सदा चालू आहे क्रिया, सर्वदा, नेहमी, दिवसभर, आजकाल, अद्याप, बरोबर. वाक्यातील क्रियाचे सातत्य दाखवणारे शब्द आहेत हे. कसे आहेत? सातत्य दाखवणारे शब्द आहेत, म्हणून याला काय म्हणतात? सातत्यदर्शक क्रियाविशेषण, बरोबर. त्याची उदाहरणं बघा. पाऊस सतत कोसळत होता. याच्यात कुठला आहे शब्द सातत्यदर्शक? क्रिया सातत्याने चालू आहे हा दर्शवणारा शब्द कोणता आहे? सतत. कुठला आहे? सतत. दुसरं उदाहरण बघा. सुमितचे आजकाल अभ्यासात लक्ष नाही. याच्यात कुठला शब्द आहे जो सातत्यदर्शक क्रिया किंवा क्रिया सतत चालू आहे किंवा कशी चालू आहे हे दाखवणारा शब्द कोणता आहे? तर तो आहे, सांगा बरं, तो आहे आजकाल. आजकाल हा शब्द क्रिया कशी आहे, कशी घडत आहे? आजकाल घडत आहे, बरोबर. सुमितने आजकाल अभ्यासात लक्ष नाही. पुन्हा तिसरं उदाहरण आहे. पोलिसांना अद्याप चोर सापडला नाही. अद्याप आहे तिथं, अद्याप चोर सापडला नाही. याच्यातला शब्द आहे सातत्य, क्रियाचे सातत्य दर्शवणारा शब्द आहे तो म्हणजे कोणता? अद्याप, बरोबर. सतत, आजकाल, अद्याप हे सातत्यदर्शक क्रियाविशेषणाचे शब्द आहेत, बरोबर, किंवा उदाहरणं आपल्याला सांगता येतील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. त्यानंतरचं पुढचं प्रकार बघा. कुठला प्रकार?
आपण नीट लक्षात ठेवा, कुठले पण उपप्रकार आहेत हे कालवाचक क्रियाविशेषणाचे उपप्रकार चालू आहेत. पहिला प्रकार आहे तो कालदर्शक, दुसरा आहे सातत्यदर्शक क्रियाविशेषण, बरोबर, आणि दुसरा आहे तो सातत्यदर्शक आणि तिसरा आहे तो आवृत्तीदर्शक. आता हा आहे तिसरा प्रकार, आवृत्तीदर्शक कालवाचक क्रियाविशेषण अवयव. ते कसं असतं बघा, वाक्यात घटनेची पुनरावृत्ती दर्शवणारा, हा शब्द लक्षात ठेवा, घटनेची, हा महत्वाचा आहे, घटनेची पुनरावृत्ती दर्शवणाऱ्या शब्दांना आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अवयव असे म्हणतात. घटनेची पुनरावृत्ती म्हणले की तुम्हाला हे लक्षात वरचे आवृत्तीदर्शक आलाच पाहिजे. बघा, घटना फिरून फिरून, आपण म्हणत नाहीत का फिरून फिरून तेथेच येते का, घटनाची पुनरावृत्ती होत असते. तिथे काय होत असते, घडणारी घटना आहे त्याची पुनरावृत्ती होत असते. जसं त्याचे उदाहरण बघा, फिरून, वारंवार, दररोज, पुन्हा पुन्हा, सालोसाल, क्षणोक्षणी, एकदा, दोनदा, ही आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अवयवाची उदाहरणं आहे. जसं बघा खाली, आई दररोज मंदिरात जाते, बरोबर, यातला क्रिया सातत्य दर्शवणारा किंवा घटना ही सातत्याने घडत आहे असा दर्शवणारा शब्द कोणता सांगता येईल तुम्हाला, दररोज. आई कशी जाते मंदिरात, कधी जाते, दररोज, सातत्य चालू आहे, बरोबर, आई दररोज मंदिरात जाते. त्यानंतर सीता वारंवार आजारी पडते, क्रिया कशी घडत आहे, हे सातत्याने घडत आहे. मग सीता कशी आजारी पडते, कधी कधी पडते का, नाही, सीता वारंवार हा सुद्धा सातत्य दर्शवणारा, म्हणजे सारखं सारखंच ती आजारी पडते, सातत्य चालू आहे त्या घटनेत, ती घटना सारखी घडत आहे किंवा सातत्याने घडत आहे, म्हणून वारंवार हा झाला सातत्यदर्शक आवृत्तीदर्शक, बरोबर, आवृत्तीदर्शक आहे. आवृत्ती म्हणजे त्या गोष्टीची आवृत्ती आहे. आई दररोज जाते, आवृत्ती होते, आई एकच दिवस जाते का, नाहीये, दररोज जाते, हे झाला आवृत्ती होत आहे, त्या घटनेची आवृत्ती आहे. सीता पण वारंवार, आवृत्ती म्हणजे आजारी पडण्याचं वारंवार प्रमाण आहे, त्यामुळे ती कशी आवृत्त आहे, आवृत्तीदर्शक सांगता येईल. पुन्हा फिरून तुम्ही तोच मुद्दा उपस्थित करत आहात, फिरून हा झाला आवृत्तीदर्शक शब्द, फिरून, बरोबर. संजय क्षणोक्षणी चुकत आहे, आवृत्ती होत आहे, प्रत्येक वेळेस चुकत आहे, बरोबर, क्षणोक्षणी हा झाला आवृत्ती, बरोबर, आवृत्तीदर्शक शब्द आहे. म्हणून स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव, बरोबर, पहिलं आपण कालवाचक क्रियाविशेषण अवयव, आता हा दुसरा प्रकार आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव. बघा, स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव म्हणजे नेमकं काय, ज्या वाक्यातील ज्या क्रियाविशेषणाद्वारे क्रियेचं स्थळ व ठिकाणाचा बोध होत असेल अशा अवयवास स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव असे म्हणतात. कशाचा बोध होतो, स्थळाचा आणि ठिकाणाचा, स्थळाचा किंवा ठिकाणाचा बोध होतो, अशा बोध होणाऱ्या अवयवास स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव असे म्हणतात. स्थलवाचक क्रियाविशेषण अवयवाचे दोन प्रकार आहेत. कोणकोणते बघा, स्थितीदर्शक क्रियाविशेषण अवयव. कुठला, स्थितीदर्शक क्रियाविशेषण अवयव. त्याचं नेमकं उदाहरण बघा, उदाहरणात येथे, तेथे, जेथे, वर, खाली, कोठे, मध्ये, अलीकडे, मागे, पुढे, जिकडे, तिकडे, सभोवताल, इत्यादी स्थितीदर्शक क्रियाविशेषण अवयवाचे काय आहेत, उदाहरण आहेत. आता बघा, मी येथे उभा होतो, स्थिती दर्शवते, कुठे उभा होतो किंवा ठिकाण दर्शवते, कुठे उभा होते, येथे, कुठे, येथे, हे ठिकाण दर्शवते, क्रियाचं ठिकाण दर्शवतो, बरोबर. येथे हा शब्द क्रियाचे ठिकाण दर्शवते, म्हणून येथे हा झाला स्थितीदर्शक क्रियाविशेषण. त्यानंतरचा आहे जिकडे तिकडे भ्रष्टाचार सुरू आहे. बघा, इथं पण ठिकाण दर्शवते. कोणते शब्द ठिकाण दर्शवतात, जिकडे तिकडे हे शब्द क्रियेचं ठिकाण दर्शवतात, बरोबर. त्यानंतरचा पुढचा आहे तो खाली बसला. यामधला शब्द कुठे बसलाय, ठिकाण कुठे किंवा स्थळ कुठे, खाली, कुठे बसला, खाली, क्रिया कुठे घडत आहे, खाली, स्थळ दाखवत आहे, बरोबर. त्यामुळं खाली हा शब्द झाला स्थलवाचक क्रियाविशेषण अवयवाचा अवयव. त्यानंतरचं बघा, मी अलीकडेच थांबलो. कुठे थांबले किंवा ठिकाण आणि स्थळ दाखवणारा शब्द कुठं आहे या वाक्यात,
तर त्या उदाहरणात आहे अलीकडेच. अलीकडेच स्थळ दर्शवतो. हा शब्द अलीकडेच हा शब्द काय स्थळ, क्रियेचं स्थळ किंवा ठिकाण दर्शवतो. बरोबर, म्हणून हे झाले स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव. बरोबर. त्यानंतरचा पुढचा प्रकार बघा, उपप्रकार. कशाचा? स्थलवाचक क्रियाविशेषण अवयवाचा. स्थलवाचक दर्शक झाला. आता हे गतिदर्शक. दुसरा, पहिला आहे स्थलदर्शक, दुसरा गतिदर्शक. गतिदर्शक मध्ये बघा काय, इकडून तिकडून, मागून, पुढून, वरून, खालून क्रिया कोणत्या बाजूने, एक लक्षात ठेवा, क्रिया कोणत्या बाजूने घडत आहे आणि कुठून घडत आहे हा शब्द हे या प्रश्नाचं उत्तर देणारा जो शब्द असतो त्यालाच आपण गतिदर्शक क्रियाविशेषण अवयव असं म्हणतात. बरोबर. जसं की बघा, जंगलातून जाताना इथं पुढून आहे, कुठून वाघ आला, गती कोणती होती, मागून, किंवा दिशा कोणती होती, तर पुढून. पुढून हा झाला गतिदर्शक शब्द. बरोबर, म्हणून पुढून हा झाला गतिदर्शक क्रियाविशेषण अवयव. त्यानंतरचा बघा, चेंडू दूर गेला. कुठे गेला? दूर गेला. बरोबर, दिशा दर्शवतो किंवा गती दर्शवतो. कुठं? लांब गेला. घरी जाताना इकडून ये. बरोबर, इकडून हा शब्द काय दर्शवतो? गती दर्शवतो किंवा दिशा दर्शवतो. त्याला गतिदर्शक क्रियाविशेषण असे म्हणतात. बरोबर, हे झालं. त्यानंतर बघा, क्रियाविशेषण अर्थमूलक क्रियाविशेषणाचा तिसरा प्रकार, रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव. काय? रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव. त्याची व्याख्या बघा, वाक्यातील क्रिया कशी घडते किंवा तिची रीत दाखविण्यासाठी जे शब्द वापरतात त्यांना रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव असे म्हणतात. कशी घडते आणि रीत दाखविण्यासाठी जे शब्द वापरतात त्यांना रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव असे म्हणतात. रीतिवाचक क्रियाविशेषणाचे 3 उपप्रकार पडतात. कोणकोणते? ते आहेत प्रकारदर्शक. बरोबर, प्रकारदर्शक क्रियाविशेषण अवयव. त्याच्यात बघा, उदाहरणार्थ असे, तसे, कसे, उगीच, व्यर्थ, फुकट, आपोआप, मुद्दाम, जेवी, तेवी, हळू, सावकाश, जलद हे शब्द जे आहेत ते प्रकारदर्शक क्रियाविशेषण अवयवाचे आहेत. बघा, राहुल सावकाश चालतो. कशी आहे? रीत कशी आहे? क्रियेची रीत कशी आहे किंवा क्रिया कशी घडत आहे? चालण्याची क्रिया कशी घडत आहे? सावकाश. मग सावकाश हा क्रियापदाचा अर्थ मर्यादित करतो किंवा क्रियापदाची व्याप्ती मर्यादित करतो. म्हणून सावकाश हा शब्द झाला प्रकार किंवा क्रियाची रीत दाखवणारा, म्हणून प्रकारदर्शक क्रियाविशेषण अवयव. त्यानंतरचं दुसरं उदाहरण बघा, तो जलद धावला. बघा, धावल्या या क्रियापदाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द आहे जलद. जलद हा शब्द काय आहे? ह्या क्रिया घडण्याची क्रिया कशी घडत आहे किंवा क्रिया घडण्याची रीत कशी आहे हा दाखवणारा शब्द म्हणजे जलद. जलद हा शब्द झाला प्रकारदर्शक क्रियाविशेषण अवयव. त्यानंतरचा बघा, सौरभ हळू बोलतो. क्रिया कशी घडत आहे? बोलण्याची क्रिया हळू घडत आहे. कशी? बोलण्याची क्रिया किंवा बोलण्याची रीत कशी आहे? हळू. हळू हा शब्द झाला प्रकारदर्शक क्रियाविशेषण अवयव. बरोबर. त्यानंतर बघा, स्थलवाचक क्रियाविशेषण अवयवाचे प्रकार बघितले. बरोबर. त्यानंतर आपण बघितलं, त्यानंतर काय दिलं? प्रकारदर्शक रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव. त्याच्यातला पहिला उपप्रकार प्रकारदर्शक. बरोबर. त्यानंतर दुसरा उपप्रकार आहे अनुकरण दर्शक. रीतिदर्शक आणि अनुकरण दर्शक. आता अनुकरण दर्शक म्हणल्यावर बघा, त्यातलं कुठले कुठले शब्द म्हणजे अनुकरण दर्शक क्रियाविशेषण अवयव असतात? झटकन, पटकन, पटापट, टपटप, चमचम, बदाबद. एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती होते. ज्या शब्दांना असं 2 मिळून पुनरावृत्ती होऊन जो शब्द तयार होतो त्याला आपण अनुकरण दर्शक म्हणतो. बघा, अनुकरण, त्याने झटकन काम आटोपले. काम कसे आटोपले? त्याने झटकन. अनुकरण. बरोबर आहे. झटकन आटोपले म्हणजे पटकन त्यांनी काम केले. दीपा पटापट फुले विसते. पटापट हा शब्द झाला अनुकरण दर्शक. बरोबर, क्रियाविशेषणचा शब्द झाला. त्यानंतरचं उदाहरण आहे, दीपा पटापट फुले विसते. दीपा पटापट. पटापट हा सुद्धा शब्द झाला तो अनुकरण दर्शक
शब्द. परत त्याने जेवण पटकन. पटकन हा शब्द पण कसा आहे, अनुकरण दर्शकच आहे. बरोबर. त्यानंतरचा तिसरा उपप्रकार आहे. कुठला आहे तो, हे रीतिवाचक क्रियाविशेषण अवयवाचे उपप्रकार चालू आहेत. बरोबर. त्यातला तिसरा प्रकार आहे उपप्रकार निश्चयदर्शक. कुठला, निश्चयदर्शक. निश्चयदर्शक म्हणजे कसा बघा, निश्चित सांगणारा. बरोबर, निश्चित सांगणारा. जसं खचित, खरोखर, नक्की, खुशाल, निखालस इत्यादी जे शब्द आहेत ते निश्चयदर्शक क्रियाविशेषण अवयवाचे क्रियापदाची व्याप्ती मर्यादित करणारे शब्द आहेत. बरोबर. पहिलं उदाहरण बघा. राम नक्की प्रथम क्रमांक पटकावणार. राम नक्की प्रथम क्रमांक पटकावणार. बघा, यातला कुठला आहे निश्चयदर्शक शब्द, सांगा बरं. क्रिया निश्चय होणारे. नक्की. नक्की. बरोबर. नक्की हा शब्द कसा आहे, निश्चयदर्शक क्रियाविशेषण दाखवणारा शब्द आहे. त्यानंतरचं पुढचं उदाहरण बघा. तू खुशाल घरी जा. यातला शब्द आहे खुशाल. हा झाला निश्चयदर्शक क्रियाविशेषण. बरोबर. आणि तिसरा आहे तुम्ही खरोखर जाणार आहात. खरोखर हा सुद्धा आहे खरोखर, निश्चयदर्शक आहे. बरोबर. हे समजलं. त्यानंतर त्या अर्थमूलक प्रकारातला चौथा प्रकार आहे तो म्हणजे संख्यावाचक. आणि त्यालाच आणखी म्हणतात परिमाणवाचक क्रियाविशेषण अवयव. संख्यावाचकलाच काय म्हणतात, परिमाणवाचक संख्या किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अवयव असे म्हणतात. मग त्याची नेमकी व्याख्या पाहू. वाक्यामधील ज्या क्रियाविशेषणामुळे क्रिया किती वेळा घडली किंवा क्रियेच्या परिमाणाचा बोध होत असेल त्या अवयवास परिमाणवाचक क्रियाविशेषण अवयव असे म्हणतात. बरोबर. किती वेळा हा शब्द लक्षात ठेवा. किती वेळा घडली क्रिया, किती वेळा घडली. उदाहरणार्थ कमी, जास्त, किंचित, जरा, काहीसा, थोडा, क्वचित, अत्यंत, अगदी, बिलकुल, मुळीच, भरपूर, अतिशय, मोजके, पूर्ण इत्यादी जे शब्द आहेत ते संख्यावाचक क्रियाविशेषण अवयव आहेत. बरोबर. जसं उदाहरणात समजावून सांगते मी तुम्हाला. मी क्वचित सिनेमाला जातो. क्रिया कितीदा घडली, वर काय सांगितले आपल्याला, किती वेळा घडली दाखवणारा शब्द. मग क्रिया क्वचित घडलेली आहे. कशी आहे क्रिया, कशी घडली, क्वचित. बरोबर. हा झाला कुठला प्रकार झाला, हा झाला संख्यावाचक परिमाणवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार झाला. बरोबर. याच्यातला शब्द सांगा बरं, जी क्रिया आपल्याला दर्शवतो किंवा किती वेळा घडली हे दर्शवणारा शब्द. तुम्ही जरा शांत बसा. जरा हा शब्द. बरोबर. तिसऱ्या उदाहरणात राम अतिशय प्रामाणिक आहे. अतिशय हा शब्द काय दर्शवतो आपल्याला, ही क्रिया कशी आहे किंवा कशी घडत आहे हा दाखवणारा शब्द म्हणजे अतिशय. बरोबर आहे. पुन्हा तो मुळीच हुशार नाही. मुळीच हा सुद्धा शब्द आहे. तो कसा आहे तो संख्यावाचक क्रियाविशेषण अवयव आहे. मुळीच. बरोबर. समजलं. त्यानंतरचा पाचवा प्रकार आहे कशाचा, अर्थमूलक प्रकाराचा पाचवा प्रकार आहे तो प्रश्नार्थक क्रियाविशेषण अवयव. आता प्रश्नार्थक क्रियाविशेषण अवयव म्हणजे नेमकं काय, वाक्यामधील ज्या क्रियाविशेषणातून प्रश्नाचा बोध होतो. काय, हा शब्द लक्षात ठेवा. प्रश्नाचा बोध होतो त्या क्रियाविशेषणाला प्रश्नार्थक क्रियाविशेषण असे म्हणतात. जसं तुम्ही बघा इथं पुढे वर सांगितले किंवा या नावावरूनच तुमच्या लक्षात येईल की ह्या क्रियाविशेषणामध्ये काय असतं, प्रश्नार्थक बरोबर शब्द असतो. म्हणजे बघा प्रश्नाचा बोध होतो. जसं तू गावाला जातो का. आता तू गावाला जातो हे एक वाक्य तयार झालं असतं, पण कामुळे काय झालं, त्याला प्रश्नाचं स्वरूप प्राप्त झालं. बरोबर. कशामुळं, कामुळं. म्हणून हा का झाला, हा प्रश्नार्थक क्रियाविशेषण अवयव. त्याचप्रमाणे खालचा आहे तू आंबा खाणार का. तू आंबा खाणार हा झालं असतं एक वाक्य, पण का जोडल्यामुळं काय झालं, ते प्रश्नार्थक वाक्य झालं. म्हणून त्याला काय म्हणतात, का हे झालं प्रश्नार्थक क्रियाविशेषण अवयव. बरोबर. तसंच तुम्ही सिनेमाला याल, हे ना हा झाला प्रश्नार्थक क्रियाविशेषण अवयव आणि ना हा पण झाला प्रश्नार्थक क्रियाविशेषण अवयव. हे समजलं.
बरोबर. का ना असतील तर ते प्रश्नार्थक आणि त्याच्यासमोर क्वेश्चन मार्क असेल तर तो झाला प्रश्नार्थक क्रियाविशेषण अवयव. पुन्हा अर्थमूलक प्रकाराचा 6वा प्रकार म्हणजे निषेधार्थक क्रियाविशेषण अवयव. निषेधार्थक क्रियाविशेषण अवयव म्हणजे नेमकं काय ते बघा. वाक्यामधील ज्या क्रियाविशेषणावरून नकार किंवा निषेधात्मक बोध होतो, नकार किंवा निषेधात्मक बोध होत असेल त्या क्रियाविशेषणाला निषेधार्थक क्रियाविशेषण असे म्हणतात. बघा एकदा आणखी बघा. वाक्यामधील ज्या क्रियाविशेषणावरून नकार किंवा निषेधात्मक बोध होत असेल त्या क्रियाविशेषणाला निषेधार्थक क्रियाविशेषण असे म्हणतात. जसं उदाहरण बघा, मी न विसरता जाईल. न, बरोबर. न या शब्दामुळे काय झालं, हे जे वाक्य आहे त्याला कसं नकारात्मक स्वरूप प्राप्त झालेलं आहे, म्हणून हा झाला निषेधार्थक क्रियाविशेषण अवयव. बरोबर. ह्या क्रियाविशेषणामुळे काय प्राप्त झालं, नकार किंवा निषेधात्मक बोध निर्माण झाला, त्यामुळे हा झाला न हा निषेधार्थक क्रियाविशेषण अवयव. त्याचप्रमाणे तो न चुकता आला. न मुळे काय झालं, ह्याला निषेधात्मक बोध झाला. त्याच्यात काय वापरलं असल्यामुळं, न वापरल्यामुळे निषेधार्थक बोध निर्माण झाल्यामुळे हा निषेधार्थक क्रियाविशेषण अवयव तुम्हाला सांगता येईल. त्यानंतरचं आहे पुढचं उदाहरण. त्याने खरे सांगितले तर ना. यातला पण ना बघा, मग आपण ना होता पण आता पण ना आहे, पण तिकडं कुठलं क्वेश्चन मार्क होता, नाच्या पुढे काय होतं, क्वेश्चन मार्क होता. आता इथे नाच्या पुढे काय आहे, उद्गारवाचक चिन्ह आहे. ह्या नामुळे आपल्याला काय समजलं, त्याने खरे सांगितले ना. बरोबर. म्हणजे निषेधार्थक क्रियाविशेषण अवयवामध्ये काय होतं की ज्या क्रियाविशेषण अवयवामध्ये नकार किंवा निषेधात्मक बोध होत असेल त्या क्रियाविशेषणाला आपण निषेधार्थक म्हणतो. बरोबर. त्यामुळे इथं काय होतं, त्याने खरे सांगितले तर ना, असं नामुळं ना हे आपल्याला शब्द काय सांगता येईल, निषेधार्थक क्रियाविशेषण सांगता येईल. मी न चुकता तुला भेटेल. याच्यातलं क्रियाविशेषण अवयव कोणता आहे, न. न मुळे या वाक्याचा निषेधार्थक बोध निर्माण झाल्यामुळे ह्याला आपण निषेधार्थक क्रियाविशेषण अवयव असं म्हणतो. समजलं. या लेक्चरमध्ये आपण क्रियाविशेषणाचे प्रकार पाहिले. बरोबर. क्रियाविशेषणाचे प्रकार पाहिले. त्याचे मुख्य 2 प्रकार पडतात. कुठल्या, त्याच्या अर्थावरून एक पडतात आणि त्याच्या स्वरूपावरून पडतात. बरोबर. ह्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं, त्याच्या अर्थावरून पडणारे प्रकार पाहिले. कोणकोणते आहेत त्या अर्थावरून पडणारे प्रकार आणखी एकदा लक्षात ठेवा. अर्थावरून पडणारे 6 प्रकार आहेत. कोणकोणते, कालवाचक क्रियाविशेषण अवयव. त्या कालवाचक क्रियाविशेषण अवयव मध्ये त्याचे किती 3 उपप्रकार पडतात. कोणकोणते, कालदर्शक, सातत्यदर्शक आणि अवृत्तीदर्शक. बरोबर. पुन्हा अर्थावरून पडणाऱ्या प्रकारामध्ये दुसरा प्रकार आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव. बरोबर. स्थलवाचक क्रियाविशेषण अवयवाचे 2 उपप्रकार पडतात. ते म्हणजे स्थितीदर्शक कालवाचक क्रियाविशेषण आणि गतिदर्शक कालवाचक क्रियाविशेषण. बरोबर. स्थितीदर्शक स्थलवाचक क्रियाविशेषण नामांना जोडून येणाऱ्या अवयवांना शब्दयोगी अवयव असं म्हणतात. बघा, नामांना जोडून, कशाला जोडून येतात, नामांना जोडून येणाऱ्या अवयवांना शब्दयोगी अवयव असे म्हणतात. त्याचप्रमाणे जी अवयवे नाम, सर्वनाम किंवा तत्सम शब्द यांना जोडून येतात आणि त्याचा इतर शब्दाशी संबंध दर्शवतात त्यांना शब्दयोगी अवयव असं म्हणतात. बघा, जी शब्द आहेत ती नामाला जोडून येतात. बरोबर. त्याचप्रमाणे सर्वनामाला पण जोडून येतात आणि तत्सम त्या शब्दाला पण जोडून येतात. तत्सम म्हणजे जसेच्या जसे संस्कृतमधनं आलेले शब्द. बरोबर. म्हणजे जसा संस्कृतमध्ये आहे तसा चालेला. आणि तद्भव म्हणजे संस्कृतमधला जो शब्द आहे तो त्याच्यात बदल होऊन येणारा शब्द त्याला आपण तद्भव म्हणतो. तत्सम ह्याला जोडून येणारा शब्द. त्याचप्रमाणे इतर शब्दाशी संबंध दर्शवणारा जो शब्द असतो त्यांना आपण शब्दयोगी अवयव असं म्हणतो. बरोबर. त्यानंतर खाली बघा, शब्दयोगी अवयव नेहमी एखाद्या नामाला किंवा नामाचे कार्य करण्याला शब्दाला जोडून येतात. शब्दयोगी अवयव कशाला जोडून येतात, एखाद्या नामाला
आणि नामाचे कार्य करणाऱ्या एखाद्या शब्दाला जोडून येतात. बरोबर, नामाचे कार्य कोण करतं? सर्वनाम पण करतं. कधी कधी त्याला जोडून पण शब्दयोगी अवयव येतात. त्यानंतर बघा, शब्दयोगी अवयव सामान्यतः नामाला जोडून येतात. असे असले तरी शब्दयोगी अवयव क्रियापद आणि क्रियाविशेषण यांना कधी कधी जोडून येतात. हे पण लक्षात असू द्या. नामाला जोडून येणारा शब्द त्याचप्रमाणे क्रियापदाला पण कधी कधी शब्दयोगी अवयव जोडून येतात. त्याचप्रमाणे क्रियाविशेषणला पण शब्दयोगी अवयव जोडून येतात. जसे की बघा, उदाहरण जसे की येईपर्यंत. आता बघा, येई हे झाला क्रियापद, पर्यंत हा झाला शब्दयोगी अवयव. क्रियापदाला पण जोडून आलेला आहे ना शब्दयोगी शब्द किंवा शब्दयोगी अवयव. तुम्हाला हा पर्यंत हा येई या क्रियापदाला जोडून आलाय. त्याचप्रमाणे बसल्यावर हे पण क्रियापद त्याला जोडून आलं आहे. क्रियाविशेषण जाण्यापेक्षा हे पण आहे. बरोबर, या क्रियाविशेषणाला जोडून हा शब्द आला, तो शब्दयोगी अवयवच आहे. बरोबर, ते पण यंदापेक्षा हे सुद्धा काय आहे? क्रियाविशेषण आहे. त्याला जोडून आलेला शब्दयोगी अवयव कोणता? पेक्षा, केव्हाच, थोडा हा सुद्धा काय आहे? क्रियाविशेषणच आहे. काय आहे? क्रियाविशेषण. आणि त्याला आलेला जोडून आलेला सुद्धा हा शब्द काय आहे? शब्दयोगी. बरोबर, त्या आता लक्षात असू द्या कसं नामाला जोडून येणारा शब्द त्याचप्रमाणे क्रियापदाला जोडून येणारा शब्द त्याचप्रमाणे क्रियाविशेषणाला जोडून येणारा शब्द, जे शब्द असतात त्याला शब्दयोगी अवयव असं म्हणलं जातं. जसं उदाहरणात बघा, टेबलाखाली. काय आहे? टेबलाखाली. याच्यातला टेबलाखाली हा शब्द आहे. त्याच्या खाली टेबल हा झाला नाम. बरोबर, काय? नाम. आणि प्लस हे खाली आहे. काय? हे खाली. हा खाली झाला. हा खाली काय झाला? हा झाला शब्दयोगी. काय? शब्दयोगी. बरोबर, अवयव. आणि हे नामाला जोडून आलेलं आहे ना शब्दयोगी, म्हणून ह्याला काय म्हणायचं? शब्दयोगी अवयव. बरोबर, हे लक्षात आलं. खाली हा काय आहे? अवयव आहे, शब्दयोगी अवयव आहे. त्यानंतर बघा, शब्दयोगी अवयवाचे प्रकार किती पडतात त्यानंतर बघू. शब्दयोगी अवयव काय हे तुम्हाला समजलं. एकदा सोप्या भाषेत सांगते तुम्हाला. नामाला जोडून येणारा शब्द, त्याचप्रमाणे क्रियापदाला जोडून येणारा शब्द, त्याचप्रमाणे क्रियाविशेषणाला जोडून येणारा शब्द आणि वाक्यातल्या इतर शब्दाशी किंवा इतर वाक्यातील इतर क्रियाशी जोडणारा एखादा शब्द, त्याला आपण शब्दयोगी अवयव असं म्हणतो. मग शब्दयोगी अवयवाचे प्रकार किती ते बघू. शब्दयोगी अवयवाचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे कालवाचक. कालवाचक शब्दयोगी अवयव. बरोबर, बघा उदाहरण बघा. काल कामाला सुट्टी होती. उदाहरणानुसार समजून घेऊ. काल कामाला सुट्टी होती. मग ह्याच्यात शब्दयोगी अवयव कोणता सांगता येईल तुम्हाला? आहे तो काल. बरोबर, कारण तुम्हाला ती घटना कधी घडली, कोणत्या वेळेला घडली हे सांगते, म्हणून हे कालवाचक. पुन्हा मी दररोज अभ्यास करतो. हा सुद्धा झाला कालवाचक शब्दयोगी अवयव. बरोबर, दररोज म्हणजे वरील वाक्यातील काल, दररोज हे शब्द काय दाखवतात माहिती आहे? त्या वाक्यातील क्रिया केव्हा घडली, किती वेळा घडली हे दाखवतात. बरोबर, हे शब्द ती क्रिया किती वेळा घडली आणि कधी घडली हे दाखवतात. ही अवयव क्रिया घडण्याची वेळ आणि काळ दाखवतात, म्हणून यालाच कालवाचक क्रियाविशेषण असं म्हणतात. कालवाचक क्रियाविशेषण अवयव असं म्हणतात. कालवाचक क्रियाविशेषण हा शब्दयोगी अवयवाचा पहिला प्रकार. त्यानंतर बघा, कालवाचक क्रियाविशेषण अवयवाचे नंतर दोन प्रकार पडतात, दोन उपप्रकार. कोणकोणतं? कालदर्शक. कुठले? कालदर्शक. आणि नंतर मग कालदर्शक शब्दयोगी अवयव म्हणजे काय? बघा, पावेतो, नंतर, आधी, पुढे, पूर्वी इत्यादी. जसं उदाहरणात बघा, आज पावेतो मी आंबा खाल्ला नाही. पावेतो म्हणजे आजपर्यंत, पर्यंत. बरोबर, मग हे आजपर्यंत कालदर्शक. बरोबर, पर्यंत म्हणजे वेळ दाखवते. बरोबर, पुन्हा या पुढे हा झाला कालदर्शक शब्द. त्यानंतर झाला नंतर. काय? नंतर हा झाला कालदर्शक शब्द. कधी घटना कधी घडली हे दाखवते, ते झाला कालदर्शक शब्द. बरोबर, घटना कधी घडली त्याचा काळ दाखवतो तो शब्द म्हणजे कालदर्शक शब्दयोगी अवयव. त्यानंतर बघा, कालवाचक शब्दयोगी अवयवाचा दुसरा उपप्रकार तो म्हणजे आहे गतिवाचक शब्दयोगी अवयव. तो कसा? बघा,
गती गती म्हणजे गतीवरूनच कळतो तुम्हाला, बरोबर. क्रियाची किंवा क्रिया झाली त्याची दिशा. हां, जसं पासून, पर्यंत, मधून, खालून, आतून इत्यादी हे काय आहे, गतिवाचक अवयवाचे उदाहरण आहेत. उदाहरण बघा, कालपासून, पासून हा झाला गतिवाचक शब्द. त्याचप्रमाणे उद्यापर्यंत, पर्यंत हा झाला गतिवाचक शब्द. गती दाखवली आहे, क्रियेची गती दाखवलेली आहे या वाक्यातील. हे कालला जोडून आलेले आहे, बरोबर. पासून हे उद्याला जोडून आले पर्यंत. हे क्रियेची गती दाखवणारा शब्द असतो त्याला गतिवाचक शब्दयोगी अवयव किंवा गतिवाचक कालवाचक शब्दयोगी अवयव असं म्हणलं जातं. त्यानंतर बघा, आता आपण कालवाचक शब्दयोगी अवयवाचे दोन उपप्रकार पाहिले, कालदर्शक आणि कालवाचक आणि गतिवाचक, बरोबर. त्यानंतर आता दुसरा प्रकार आहे शब्दयोगी अवयवाचा, तो म्हणजे स्थलवाचक. स्थलवाचक बघा, परमेश्वर सर्वत्र आहे, याच्यात कुठला आहे स्थलवाचक शब्दयोगी अवयव, तो आहे सर्वत्र. काय आहे, सर्वत्र. त्यातून येथून घर जवळ आहे, येथून, बरोबर. हे स्थळ दाखवतं, क्रियेचं स्थळ दाखवतं. काय दाखवतं, क्रियेचे स्थळ, बरोबर. त्याला म्हणतात स्थलवाचक शब्दयोगी अवयव, बरोबर. वरील वाक्यातील सर्वत्र, येथून, बरोबर, हे शब्द वाक्यातील क्रिया घडण्याचे स्थळ किंवा ठिकाण दाखवतात, म्हणून यांना स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव असे म्हणतात. हे लक्षात आलं. आता पुढचा प्रकार बघा शब्दयोगी अवयवाचा, तो म्हणजे आहे करणवाचक. काय, करणवाचक. जसं करबी, योग्य, हाती, द्वारा, कडून, मुळे, म्हणजे ज्याच्याकडून ही क्रिया घडत आहे, बरोबर. कोणामुळे ही क्रिया घडत आहे हा दाखवणारा शब्द म्हणजे करणवाचक शब्दयोगी अवयव. जसं की बघा, उदाहरणार्थ करबी, योग्य, हाती, द्वारा, कडून, मुळे. त्याच्यात बघा उदाहरण, सावलीमुळे कपडे लवकर वाळत नाहीत. ही क्रिया कुणामुळे घडत नाही किंवा घडते हे दाखवणारा शब्द जो असतो तो म्हणजे करणवाचक. जसं की सावलीमुळे, कुणामुळे कपडे वाळत नाही, मुळे. मुळे हे दोन वाक्य जोडण्याचा प्रयत्न ह्या शब्दाने केलेला आहे. दोन हे वाक्य जोडण्याचा शब्द किंवा ह्या शब्दाला हे वाक्य जोडण्याचा प्रयत्न हे मुळे केलेला आहे. त्याचप्रमाणे सिंहाकडून हरिण मारले गेले, क्रिया कोणाकडून घडली गेली, सिंहाकडून. कडून हा शब्द झाला करणवाचक, बरोबर. लक्षात आलं. कोणाकडून ही क्रिया घडत आहे, हे दोन क्रिया घडताना जो शब्द या दोन क्रिया एकत्र करण्याचा प्रयत्न करतात त्याला करणवाचक शब्दयोगी अवयव असं म्हणलं जातं. नंतरचा प्रकार आहे व्यतिरेकवाचक शब्दयोगी अवयव, बरोबर. व्यतिरेकवाचक, जसं विना, शिवाय, खेरीज, परवा, वाचून, व्यतिरिक्त इत्यादी व्यतिरेकवाचक शब्दयोगी अवयवाची उदाहरणं सांगता येतील. ज्याप्रमाणे बघा, तुझ्याशिवाय मला करमत नाही, म्हणजे इथं कमी आहे, कमी दाखवण्याचा प्रयत्न केला जातो, काहीतरी कमी. तुझ्याशिवाय, त्याखेरीज दुसरा कोणताही चालेल, बरोबर. खेरीज, शिवाय हे व्यतिरेकवाचक शब्दयोगी अवयवाची उदाहरणं आपल्याला सांगता येतील. त्यानंतरचा प्रकार बघा, हेतुवाचक. प्रकार नंबर 5, हेतुवाचक शब्दयोगी अवयव. हेतू काय, कारणे, करिता, क्रिया घडण्याचं काहीतरी कारण किंवा हेतू असतो ते दाखवणारा जो शब्द असतो त्याला आपण काय म्हणतो, हेतुवाचक शब्दयोगी अवयव. जसं कारणे, करिता, अर्थी, प्रित्यार्थ, निमित्त, स्तव इत्यादी हे हेतुवाचक शब्दयोगी अवयवाची उदाहरणं सांगता येतील. जसं यश मिळविण्याकरता मेहनत लागते. काय, ह्याच्यातला शब्द कोणता आहे, यश मिळविण्याकरता काय लागतं तुम्हाला, मेहनत. मग हे दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडवताना कोणतं कार्य करतं, करिता हा शब्द हे दोन वाक्य जोडण्याचं कार्य करता, बरोबर. हेतू सांगतो, मेहनत करण्याचा हेतू काय, यश मिळवण्याकरता. करिता हा शब्द झाला हेतुवाचक शब्दयोगी अवयव. त्यासाठी जगण्यासाठी अन्न हवेच, बरोबर. जगण्यासाठी अन्न हवेच हे दोन वाक्य किंवा शब्द जोडण्याचा प्रयत्न साठी हा करतो, बरोबर. म्हणून साठी हा झाला हेतुवाचक शब्दयोगी अवयव. कधीही लक्षात ठेवा, शब्दयोगी अवयव हे नामाला जोडून येतात, वेगळे येत नाहीत. वेगळा जर आला तो कुठलाही शब्द तर तो क्रियाविशेषण होतो, बरोबर आहे. काय होतो, क्रियाविशेषण होतो. जसं उदाहरण बघा तुम्ही,
बघा, पतंग, पतंग झाडावर अडकला. बघा, ह्या झाडाला या नामाला जोडून वर हा शब्द आलेला आहे, म्हणून जोडून आलाय, बरोबर, म्हणून हा झाला शब्दयोगी अवयव, बरोबर, शब्दयोगी अवयव, बरोबर. पण हेच जर शब्द असा आला असता किंवा हे उदाहरण असं आलं असतं, पतंग वर जात होता, बरोबर. हा इथं पण वर शब्द आहे, इथं पण वर शब्द आहे, पण हा शब्द कुठल्याही नामाला जोडून आलेला नाही, म्हणून हा झाला क्रियाविशेषण अवयव. हे काय, हे झाले क्रियाविशेषण आणि हे नामाला जोडून आलेले आहे, म्हणून हे झाले शब्दयोगी अवयव. असं कुठलंही तुम्हाला कन्फ्यूज करणारा एखादा प्रश्न परीक्षेत टाकू शकतात. हे वर हा नामाला जोडून आलेला आहे म्हणून हा झाला शब्दयोगी, पण नामाला जोडून आलेला नाही, एकच आहे शब्द पण तो नामाला जोडून आलाय का नाहीये, किंवा दोन क्रिया एकत्र करण्याचा प्रयत्न केलाय का नाहीये, म्हणून हा झाला क्रियाविशेषण आणि हे झालं शब्दयोगी अवयव. चला, हे झालं क्लिअर. आता पुढचं बघू. त्यानंतर आहे 6वा प्रकार, तुलनावाचक, बरोबर, शब्दयोगी अवयव. जसं उदाहरण, पेक्षा. तुलना म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे, दोन्हीची तुलना, दोन घटकाची तुलना. पेक्षा, तर, तम, मध्ये, परीस इत्यादी तुलनावाचक शब्दयोगी अवयवाची उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. जसं माणसापेक्षा, इथं पेक्षा हे बघा नामाला जोडून आलंय, लक्षात असू द्या, म्हणून हा झाला शब्दयोगी अवयव. माणसापेक्षा मेंढर बरी, हे दोन्हीची तुलना झालेली, माणसाची आणि मेंढराची, आणि त्या कुठल्या शब्दाने, पेक्षा, बरोबर. गावामध्ये संजय सर्वात हुशार आहे, बरोबर, गावाची आणि संजयची तुलना झालेली आहे, बरोबर. आणि कुठल्या शब्दाने जोडलेली आहे ते, मध्ये. मध्ये हा झाला तुलनावाचक शब्दयोगी अवयवाचं उदाहरण, बरोबर. त्यानंतरचा खालचा आहे प्रकार 7वा, योग्यतावाचक. योग्य, सारखा, जोगा, समान, प्रमाणे, बर, हुकूम इत्यादी योग्यतावाचक शब्दयोगी अवयवाची उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. जसं उदाहरणार्थ, तो ड्रेस माझ्यासारखा आहे. बघा, ह्याच्यातला शब्दयोगी योग्यतावाचक शब्दयोगी अवयव कोणता किंवा शब्द कोणता, तर तो आहे माझ्यासारखा, सारखा हा शब्द झाला योग्यतावाचक शब्द. त्याचप्रमाणे आम्ही दोघे समान उंचीचे आहोत, त्यात झाला समान हा योग्यतावाचक शब्द, बरोबर. लक्षात आलं. योग्यता दर्शना किंवा तुलना, वर तुलना बघितली तर योग्यता, बरोबर. हे दोन्ही दाखवणारे शब्द म्हणजे सारखा आणि समान. त्यानंतरचा खालचा बघा प्रकार, कैवल्यवाचक. कुठला आहे तो, प्रकार नंबर 8, कैवल्यवाचक. जसं उदाहरणार्थ, मात्र, ना, पण, फक्त, केवळ इत्यादी. उदाहरणार्थ, विराटच आपला सामना जिंकेल. यामध्ये कुठला आहे कैवल्यवाचक शब्द, कोण सांगतं, ते आहे च. कुठला, च, विराटच, बरोबर. पुन्हा, किरण मात्र आपल्या सोबत येणार नाही. मात्र हा झाला कैवल्यवाचक शब्द, लक्षात असू द्या. कैवल्यवाचक शब्दात कोण कोण येतं, च, मात्र, ना, पण, फक्त हे कैवल्यवाचक शब्दयोगी अवयवाची उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. त्यानंतरचा प्रकार आहे संग्रहवाचक. काय, संग्रहवाचक. जसं बघा, सुद्धा, देखील, ही, पण, बारीक, केवळ, फक्त इत्यादी संग्रहवाचक शब्दयोगी अवयवाची उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. खालचं उदाहरण बघा, मी देखील त्या कार्यक्रमात सहभागी होईल. यात देखील हा झाला संग्रहवाचक, म्हणजे मी सुद्धा त्या कार्यक्रमात हजर आहे आणि संग्रहात हजर आहे. देखील, राम ही हा झाला संग्रहवाचक शब्दयोगी अवयव, त्याच्यामुळे हे दोन वाक्य जोडले. रामही भक्तासाठी धावून येईल, बरोबर. देखील मुळे हे सगळं
एकत्र झाले किंवा एका अर्थ प्राप्त झाला. नेमकं काय हे आपण बघू. आधी त्याची प्रथम आपण व्याख्या पाहू. बघा, दोन किंवा अधिक शब्द, लक्षात असू द्या, दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये जोडणाऱ्या, हा लक्षात ठेवा, जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयनामी अवयव असं म्हणतात. दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला, ही तर मी तुम्हाला सांगितलं अविकारी शब्द म्हणजे काय तुम्हाला मी क्लिअर केलेलं आहे. अविकारी शब्दाला उभयनामी अवयव असं म्हणतात. जसं उदाहरणावरून आपण समजून घेऊ शकतो. उदाहरण बघा, उदाहरणात मी कथा व कादंबरी वाचतो. बघा, ह्याच्यातला कुठला आहे उभयनामी शब्द किंवा उभयनामी अवयव तुम्हाला कोणता सांगता येईल, तो म्हणजे व. बरोबर आहे. काय? व. मी कथा व कादंबरी वाचतो, हे दोन शब्द, कथा कादंबरी हे दोन शब्द व या अक्षरांनी जोडलेले आहेत, म्हणून याला काय म्हणतात, शब्दयोगी अवयव. दोन योग घडून आणतात, दोन शब्दाचा योग घडून आणतात किंवा त्यांना एकत्र बांधण्याचं काम जो शब्द करतो त्यालाच आपण शब्दयोगी अवयव असं म्हणतो. बरोबर आहे. त्यानंतर बघा, हे तो स्वभावाने चांगला आहे पण विश्वासू नाही. आता ह्याच्यातला उभयनामी शब्द तुम्हाला कोणता सांगता येईल, तो आहे उभयनामी शब्द म्हणजे पण. बरोबर आहे. तो स्वभावाने चांगला आहे हे एक वाक्य आहे आणि विश्वासू आहे हे एक वाक्य. हे दोन वाक्य जोडण्याचं काम कोण करतं, पण हे करतं, म्हणून ह्याला उभयनामी अवयव असं म्हणलं जातं. बरोबर. त्यानंतरचं पुढचं उदाहरण बघा, मी आजारी आहे म्हणून मी शाळेत जात नाही. बरोबर आहे. हे एक वाक्य आहे, मी आजारी आहे आणि मी शाळेत जात नाही. बरोबर आहे. ह्याचं पण एक, ह्या दोन्ही वाक्याला एकत्र करण्याचं कार्य म्हणून हा शब्द करतो, म्हणून हा झाला उभयनामी अवयव. बरोबर. त्यानंतरचं पुढचं उदाहरण बघा, तुम्ही फक्त लक्षात ठेवा की दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडणारा जो दोन शब्द आणि दोन वाक्य जोडणारा जो शब्द असतो त्याला उभयनामी अवयव असं म्हणलं जातं. आता बघा, दुसरं पण उदाहरण तुम्ही बघू शकता, मी चहा घेतो आणि कॉफी सुद्धा घेतो. आता बघा, मी चहा घेतो आणि कॉफी सुद्धा घेतो. आणि हा शब्द जो आहे हे दोन वाक्य जोडण्याचं कार्य करतात, म्हणून आणि हा झाला उभयनामी अवयव. बरोबर. त्यानंतर बघा, आता उभयनामी अवयव म्हणजे नेमकं काय आपण ते पाहिलं, पण उभयनामी अवयवाचे एकूण प्रकार किती ते बघणार आहोत. उभयनामी अवयवाचे एकूण मेन दोन प्रकार पडतात. कोणकोणते ते आहेत, ते समानत्व दर्शक उभयनामी अवयव, त्यालाच आपण प्रधानत्व सूचक उभयनामी अवयव असं पण म्हणतात. लक्षात असू द्या, पेपरमध्ये कधी प्रधानत्व सूचक पण विचारलं जातं आणि कधी कधी समानत्व दर्शक पण शब्द म्हणून विचारलं जातं. त्यामुळे तुम्ही ह्याच्या दोन्हीत कन्फ्यूज व्हायचं नाही, दोन्ही शब्द एकाच उभयनामी अवयवाचे आहेत. बरोबर. आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे असमानत्व दर्शक आणि गौणत्व दर्शक उभयनामी अवयव, असे दोन उभयनामी अवयवाचे प्रकार आहेत. त्यानंतर बघा, पहिला प्रकार आपण बघू, प्रधानत्व सूचक उभयनामी अवयव म्हणजे नेमकं काय. बघा, इथं व्याख्या दिलेली आहे, त्या व्याख्येनुसार बघा, अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र, हे लक्षात ठेवायचं, अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र, बरोबर, एकमेकावर अवलंबून नसणारे, तेच अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र म्हणजेच एकमेकावर अवलंबून नसणारे किंवा सारख्याच दर्जाचे. बरोबर. दोन वाक्य दिलेले असतील किंवा दोन शब्द दिलेले असतील ते सारख्याच दर्जाचे व ते एकमेकावर अवलंबून नसणारे, ज्या एकमेकावर अवलंबून नसणारे शब्द किंवा एकमेकावर अवलंबून नसणारे वाक्य ज्या उभयनामी अवयवांनी जोडलेले असतात त्या उभयनामी अवयवाला प्रधानत्व सूचक उभयनामी अवयव असं म्हणलं जातं. लक्षात आलं का तुमच्या? दोन शब्द किंवा दोन वाक्य हे एकमेकावर अवलंबून नसतात, ते स्वतंत्र, त्यांना वेगळा अर्थ आहे, अशा दोन वाक्याला किंवा शब्दाला जोडणारे जे शब्द असतो त्यालाच आपण कुठलं म्हणतो, प्रधानत्व सूचक उभयनामी अवयव असं म्हणलं जातं. मग त्याच्यात पण काही उपप्रकार पडतात. कशात? प्रधानत्व सूचक उभयनामी अवयवामध्ये पण काही उपप्रकार आहेत. ते कोणकोणते ते बघा. पहिला उपप्रकार आहे समुच्चयबोधक उभयनामी अवयव. बरोबर. समुच्चयबोधक उभयनामी अवयव म्हणजे नेमकं काय बघा, दोन प्रधान किंवा मुख्य वाक्य व अन शिवाय, कशाने? व
अन आणि शिवाय यासारख्या उभयान्वी अवयवांनी जोडून त्याचा मिलाफ किंवा समुच्चय करतात अशा उभयान्वी अवयवांना समुच्चयबोधक उभयान्वी अवयव असे म्हणतात. दोन प्रधान किंवा मुख्य वाक्य, बरोबर. म्हणजे कसे ते प्रधान म्हणजे मुख्य म्हणजे कसं सांगता येईल. आता बघा उदाहरणाहून मी तुम्हाला सांगते. जे आता एखादं उदाहरण आहे की समजा, आता तुम्हाला हे पुढे समजते त्याच्यानंतर सांगते मी तुम्हाला. आता बघा उदाहरणात व, अन, आणि, आणखी, न, शिवाय हे जे आहेत ते कशाचे आहेत, समुच्चयबोधक उभयान्वी अवयवाची शब्द आहेत किंवा उभयान्वी अवयव आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याचं उदाहरणात आपण त्याचा उपयोग कसा होतो ते बघू. बघा पाहुणे आले आणि लाईट गेली, बरोबर. हे बघा ह्याच्यात दोन वाक्य आहेत. कोणकोणते, पाहुणे आले लाईट गेली, बरोबर. आता बघा मेन किंवा प्रधान वाक्य आणि गौण वाक्य असे दोन वाक्याचे प्रकार, बरोबर. गौण वाक्य म्हणजे कसं प्रधान वाक्यावर अवलंबून असणार आणि प्रधान वाक्य म्हणजे त्याचा अर्थ स्वतंत्र निघतो. याच्यात दोन आहेत. आता वर तुम्हाला मी वाक्यात सांगितलं की त्याचे वेगवेगळे अर्थ निघतात, ते एकमेकावर अवलंबून नसतात, म्हणून त्यालाच काय म्हणतो आपण प्रधानत्वसूचक उभयान्वी अवयव. आता पाहुणे आले हा हे वेगळंच वाक्य, बरोबर. याचा वेगळा अर्थ येतो. पाहुणे आले अर्थ झाला ना पूर्ण, पाहुणे आले. आणि दुसरं लाईट गेली, लाईट गेली हे पण वेगळं वाक्य. हे काही पाहुणे आल्यावरती काय अवलंबून नाही किंवा पाहुणे आले हे लाईट गेल्यावर अवलंबून नाही, बरोबर. ह्याचे वेगवेगळे अर्थ निघतात, बरोबर. म्हणून हे झाले मुख्य किंवा प्रधान वाक्य, बरोबर. ह्याला आपण काय म्हणतो प्रधान वाक्य. आणि ती दोन प्रधान वाक्य कशाने जोडलेले आहेत, आणि यांनी जोडलेले आहेत, बरोबर. आणि जोडलेले दोन प्रधान वाक्य आपण कुठला प्रकार समजतो त्याला, समुच्चयबोधक, बरोबर, उभयान्वी अवयव, बरोबर. समुच्चयबोधक म्हणजे सेम आहेत, ते ह्यांची वाक्य सेम आहेत. इथे दोन शब्द बी असले तर ते कसे समान दर्जाचे असले असते. हे वाक्य पण एकमेकावर अवलंबून नाहीत आणि समान दर्जाची आहेत. दुसरा पण बघा, उदाहरण दुसरं बघा, राम शाळेत जाण्यासाठी निघाला व पाऊस आला. हे सुद्धा वेगवेगळा अर्थ प्राप्त होणारे वाक्य आहेत. राम शाळेत जाण्यासाठी निघाला म्हणजे निघालाय तो, आणि पाऊस आला, पाऊस आला हे सुद्धा वेगळं वाक्य. आणि ते वाक्य व या शब्दाने जोडलेले आहे, म्हणून हा झाला समुच्चयबोधक उभयान्वी अवयव, बरोबर. तिसरं पण उदाहरण तसंच आहे. बघा आज डब्यात भाजी पोळी आणली आणि लोणचे पण आणले, बरोबर. आज आण हा झाला काय झालं, अन हे समुच्चयबोधक अवयवाचा शब्द आहे, तो समुच्चयबोधक अवयव आहे, बरोबर. त्यानंतर बघा चिमणीने घरट्याबाहेर मान काढली व किलबिलाट केला. किलबिलाट हे सुद्धा काय आहे, व काय आहे, समुच्चयबोधक अवयव आहे. किलबिलाट हे सुद्धा वेगळं वाक्य आहे. चिमण्याने घरट्याबाहेर मान काढली हे सुद्धा वेगळं आहे. त्याला वेगवेगळा अर्थ प्राप्त आहे, म्हणून यालाच प्रधान वाक्य म्हणतात, त्याला पण प्रधान वाक्य म्हणतात, बरोबर. लक्षात असू द्या. हे कळलं समुच्चयबोधक अवयव. बघा पहिल्यापासून लक्षात ठेवा, उभयान्वी अवयव म्हणजे नेमकं काय, त्याच्यात दोन त्याचे उपप्रकार पडतात. कोणकोणते, तो आहे प्रधानसूचक उभयान्वी अवयव आणि दुसरा आहे गौणत्वसूचक उभयान्वी अवयव. त्या प्रधानसूचकच अवयवाला आणखी समानत्व दर्शक अवयव उभयान्वी अवयव असं म्हणतात, आणि गौणत्वसूचक उभयान्वी अवयवालाच असमानत्व दर्शक उभयान्वी अवयव असं म्हणतात, बरोबर. त्यातला पहिला प्रकार म्हणजे प्रधानत्वसूचक उभयान्वी अवयव, त्याचे चार उपप्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार म्हणजे समुच्चयबोधक, बरोबर. आणि समुच्चयबोधक उभयान्वी अवयवाची उदाहरणं जसं व, अन, शिवाय, आणखी हे झाले समुच्चयबोधक उभयान्वीचे अवयव. हे गोष्ट क्लिअर झाली. आता पुढचा समुच्चयबोधक प्रधानत्वसूचक अवयवाचा उभयान्वी अवयवाचा दुसरा उपप्रकार म्हणजे कुठला, विकल्पबोधक उभयान्वी अवयव. काय आहे तो, विकल्पबोधक उभयान्वी अवयव. त्याची व्याख्या बघा, जेव्हा वाक्यांना जोडणारी अथवा वा, की, किंवा ही उभयान्वी अवयव दोन किंवा अनेक गोष्टीपैकी काय करतात, एकाची अपेक्षा दर्शवतात, म्हणजेच हे किंवा ते यापैकी असा जो अर्थ सूचित करतात अशा अवयवांना विकल्पबोधक उभयान्वी अवयव असं म्हणतात. हे लक्षात असू द्या. कसं, अनेक गोष्टीपैकी एकाची अपेक्षा दर्शवतात, बरोबर. आणि हे किंवा ते म्हणजे दोन्हीपैकी एक असा जो अर्थ सूचित करतात अशा अवयवांना काय म्हणतात, विकल्पबोधक उभयान्वी अवयव असे म्हणतात. जसे उदाहरणात बघा,
अथवा, वा, की किंवा आगर ही इत्यादी जे उदाहरणं आहेत ते कशाचे आहेत? विकल्पबोधक उभयान्वी अवयवाची आहेत. जसं तुम्हाला मी उदाहरणावरून समजावून सांगते बघा. काय बघा, अथवा, वा, की किंवा अगर इत्यादी. जसं बघा, तुला चहा हवा की कॉफी? आता बघा, हवा तुम्हाला मी वरच सांगितलं, दोन दिलेले असतात अर्थ, दोन्हीपैकी एकाची निवड तुम्हाला करायची असते. जसं बघा, तुला चहा हवा की कॉफी? आता आपण काय म्हणणार, कॉफी किंवा चहा का? दोन्ही मागणार का? नाहीये. इथं अपेक्षा आहे की तुम्हाला फक्त दोन्हीपैकी एकाची निवड करायची. मग आपण काय म्हणणार, चहा किंवा कॉफी. काय म्हणणार, चहा किंवा कॉफी म्हणणार. मग चहा आवडत असेल तर चहा म्हणू, कॉफी असली तर कॉफी. आपण दोन्ही मागणार नाहीत, म्हणजे इथं फक्त आपल्याला एकाची अपेक्षा आहे. बरोबर. त्यानंतर पुढचं उदाहरण बघा, करा किंवा मरा. एक तर करा किंवा मरा. बरोबर. हे किंवा याने जोडलेले आहे, यालाच आपण काय म्हणतो, विकल्पबोधक. हे पण चहा हवा की हे सुद्धा झालं विकल्पबोधक. बरोबर. करायचं किंवा मरायचं हे दोन शब्द आपण किंवा या विकल्पबोधक अवयवांनी जोडलेले आहेत. जसं सिनेमाला येतोस की घरी जातोस, ह्या दोन्हीपैकी एकाची निवड आपल्याला करायची आहे. त्यामुळेच त्यालाच आपण विकल्पबोधक उभयान्वी अवयव जसं म्हणतो. एक तर सिनेमाला ये किंवा घरी जा, हे कशाने जोडलेले आहे? दोन वाक्य कीने जोडलेले आहेत. बरोबर. इथं फक्त अपेक्षा काय, तुम्हाला एकाची निवड करायची. म्हणून ते दोन वाक्य जोडलेले आहेत, ते ज्या शब्दाने जोडलेले आहेत त्यालाच आपण विकल्पबोधक उभयान्वी अवयव असं म्हणतो. चला, तिसरा प्रकार बघूया प्रधानसूचक उभयान्वी अवयवाचा. तो आहे न्यूनत्व बोधक उभयान्वी अवयव. जसं त्याची व्याख्या बघा, जेव्हा दोन वाक्यांना जोडणारे पण, परंतु, परी, बाकी ही अवयव पहिल्या वाक्यामध्ये काही उणीव, कमी, दोष असल्यास आशय किंवा भाव व्यक्त करतात, अशा अवयवांना न्यूनत्व बोधक उभयान्वी अवयव असे म्हणतात. आता बघा, पण, परंतु, परी, बाकी ही जोडणारे, दोन वाक्याला जोडणारे शब्द हे तर हमखास आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर हे पण लक्षात ठेवा पॉइंट, की उणीव पहिल्या वाक्यात किंवा दुसऱ्या वाक्यात उणीव असू, कमी असू, दोष असू, ह्या असल्याचा आशय किंवा भाव व्यक्त करतात, अशा अवयवांना न्यूनत्व बोधक उभयान्वी अवयव म्हणतात. पहिल्या वाक्यातील दोष किंवा कमी हे दुसऱ्या वाक्यात सांगितलं जातं, पण ते सांगताना जो शब्द वापरला जातो त्याला आपण काय म्हणतो, त्याला म्हणतो न्यूनत्व बोधक उभयान्वी अवयव. जसं उदाहरण तुम्हाला सांगता येईल. त्याची उदाहरण अवयव कोणते आहेत उभयान्वी अवयव ते बघा आधी. न्यूनत्व बोधक उभयान्वी अवयव कोणते कोणते आहेत? परंतु, पण, बाकी, किंतु, परी इत्यादी. जसं उदाहरण बघा, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. बघा, पहिलं आहे काय, ह्याच्यात गौण आणि मौन हे कसे ओळखायचे? गौण वाक्य आणि मौन वाक्य हे कसं ओळखायचं, याच्यात तर प्रश्न नाही. कारण तुम्हाला सांगितलंय प्रधानसूचक अवयवामध्ये काय असतं, दोन्ही वाक्य सेम दर्जाची असतात, याच्यात गौण नसतं, मुख्य नसतं. बरोबर. त्या आता बघा, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. परी, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. जसं ह्याच्यात काय सांगितले, पहिल्यातला दोष आहे, हा दोष आहे मरावे, पण ते कसं कीर्तिरूपी उरावे हे त्याचं स्पष्टीकरण इथं दिलेलं आहे. कसं कीर्तिरूपी उरावे. लग्न छान झाले पण जेवण बरोबर नाही. तर पहिल्या लग्नातली किंवा लग्नातली काही कमी जी आहे जेवणाची ते दुसऱ्या वाक्यात स्पष्ट केलेली आहे. कशाने जोडून? पणने. पण, परी हे सुद्धा उभयान्वी अवयवच आहेत. कोणते? न्यूनत्व. काहीतरी कमी किंवा दोष दुसऱ्या वाक्यात स्पष्ट केलेला जातो, पण जो शब्द जोडून दोन्ही वाक्य जोडण्याचं काम जो शब्द करतो त्याला आपण न्यूनत्व बोधक म्हणतात. आता बघा, त्याने अभ्यास केला बरोबर आहे, परंतु नापास झाला, ही कमी आहे. त्याने अभ्यास म्हणजे ह्याच्यात कमी काय, तो अभ्यासात कुठेतरी कमी पडला म्हणून तो नापास झाला. परंतु, पण, परी हे प पासून जे सुरू होणारे शब्द आहेत ते कशात येतात? न्यूनत्व बोधक उभयान्वी अवयवात येतात. एवढं लक्षात राहू द्या. त्याच्यात येतात पण, परंतु, किंतु. पहिल्या वाक्यातील काही दोष सांगण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याचं स्पष्टीकरण दुसऱ्या वाक्यात दिलं जातं, त्यालाच आपण न्यूनत्व बोधक उभयान्वी अवयव असं म्हणलं जातं. त्यानंतर बघा, पुढचा जो प्रकार आहे चौथा, तो म्हणजे परिणाम बोधक उभयान्वी अवयव. बरोबर. या आतापर्यंत आपण कशाचे प्रधानत्व सूचक उभयान्वी अवयवाचे उपप्रकार पाहत आहेत. त्याच्यातला चौथा आहे परिणाम बोधक उभयान्वी अवयव. त्याची व्याख्या पाहूया. जेव्हा दोन वाक्यांना जोडणाऱ्या, लक्षात असू द्या, दोन वाक्यांना जोडणाऱ्या
उभयनिष्ठ अवयवामुळे घडलेल्या एका वाक्यात घडलेल्या घटनेचा परिणाम पुढील वाक्यावर झाल्याचा बोध होत असेल अशी वाक्य जोडणाऱ्या अवयवांना परिणामबोधक उभयनिष्ठ अवयव असे म्हणतात. आता बघा, पहिल्या वाक्यात जी एखादी घटना घडलेली आहे, बरोबर, पहिल्या वाक्यात घडलेल्या एखाद्या घटनेचा परिणाम त्याच्या दुसऱ्या वाक्यावर जर होत असेल, दाखवत असेल, तर त्याला आपण काय म्हणतो? परिणामबोधक उभयनिष्ठ अवयव. बरोबर. जसं की म्हणून, याकरता, सबब, यास्तव, तेव्हा, तस्मात इत्यादी झाले हे काय? परिणामबोधक उभयनिष्ठ अवयव. जसं उदाहरणावरून मी तुम्हाला समजावून सांगते. आता बघा, राधाने मनापासून अभ्यास केला. राधाने मनापासून अभ्यास केला म्हणून ती पास झाली. आता बघा, पहिल्या वाक्यात घडलेली घटना काय? राधाने मनापासून अभ्यास केला ही घटना घडली म्हणून ती पास झाली. मग ह्याचा परिणाम इथे झालेला आहे. बरोबर, ह्या अभ्यास केलेल्याचा परिणाम ह्या वाक्यावर झाला म्हणून ती पास झाली. बरोबर. म्हणजे पहिल्या वाक्यात घडलेल्या घटनेचा परिणाम जर दुसऱ्या वाक्यावर दाखवला असेल तर तो झाला परिणामबोधक उभयनिष्ठ अवयव. म्हणून हा झाला. ही दोन वाक्य, पहिल्या घडलेल्या वाक्यातील घटना हे दुसऱ्या वाक्यात त्याचा परिणाम दाखवला, पण ती दोन वाक्य जोडण्याचं काम म्हणून केले. त्याच्यात पण बघा, दुसरं उदाहरण, गाड्या उशिराने धावत आहेत, सबब मला उशीर झाला. ह्या गाड्या उशिराने धावत ही घटना इथं घडली आणि त्याचा परिणाम का झाला? त्यांना उशीर झाला. बरोबर. आणि ह्या दोन वाक्य जोडण्याचं काम सबब हा करतो. हा सबब झाला परिणामबोधक उभयनिष्ठ अवयव. बरोबर, हे लक्षात असू द्या. सबब. त्यानंतरचं उदाहरण बघा, तुम्ही त्याचा अपमान केला याकरिता तो येत नाही. पहिल्या वाक्यात घटना घडली अपमान करण्याची, त्याचा परिणाम काय झाला? तो अपमान केल्यामुळे आलाच नाही. बरोबर, परिणाम झाला ना. मग हे दोन झालेल्या घटना एकत्र जोडण्यासाठी याकरिता हा शब्द वापरला. हा झाला परिणामबोधक उभयनिष्ठ अवयव. त्याचप्रमाणे मला बरे नाही म्हणून ती शाळेत जाणार नाही. ह्याला बरे नाही ही घटना घडली, आजारी पडण्याची घटना घडली म्हणून तो शाळेत जाणार नाही. त्याचा परिणाम काय झाला? तो शाळेतच गेला नाही. कशामुळं? आजारी पडल्यामुळे. मग ही दोन वाक्य जोडण्याचं काम कुणी केलं? म्हणून केलं. बरोबर. मला बरे नाही म्हणून ती शाळेत जाणार नाही. बरोबर, हे आलं लक्षात. त्यानंतरचा बघा, दुसरा उभयनिष्ठ प्रकार, तो म्हणजे गौणत्वसूचक उभयनिष्ठ अवयव. त्यालाच असमानत्वदर्शक उभयनिष्ठ अवयव असं सुद्धा म्हणलं जातं. आता बघा, त्याची व्याख्या बघू. उभयनिष्ठ अवयवांनी जोडलेल्या दोन वाक्यापैकी एक मुख्य वाक्य व गौण वाक्य असते, म्हणजेच अर्थाच्या दृष्टीने पहिले दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असते. अशा उभयनिष्ठ अवयवांना गौणत्वदर्शक उभयनिष्ठ अवयव असे म्हणतात. मी वरतीच सांगितलं आहे की तुम्हाला दोन्ही वाक्य अर्थाने वेगवेगळे असले किंवा स्वतंत्र असले तर त्याला आपण काय म्हणतो? प्रधानत्वसूचक उभयनिष्ठ अवयव. पण या प्रकारात काय आहे? उभयनिष्ठ अवयवांनी दोन जोडलेली वाक्य जी आहे ती एक मुख्य आहे आणि दुसरं कसं आहे? दुसरं गौण आहे. बरोबर. गौण आणि मुख्य म्हणजे काय नेमकं ते पुन्हा तुम्हाला सांगते. म्हणजेच अर्थाच्या दृष्टीने पहिले वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असते. अशा उभयनिष्ठ अवयवांना गौणत्वदर्शक उभयनिष्ठ अवयव असे म्हणतात. म्हणजे बघा, पहिलं मी सांगितलं दोन्ही वाक्य स्वतंत्र अर्थाने पण वेगवेगळे असले त्याला आपण प्रधानत्वसूचक उभयनिष्ठ अवयव म्हणतात. पण पहिलं वाक्य जर दुसऱ्या वाक्यावर किंवा दुसरं वाक्य पहिल्या वाक्यावर अवलंबून असेल तर त्याला आपण एक मुख्य म्हणतो आणि दुसरं गौण वाक्य म्हणतो. आणि ह्याच प्रकाराला आपण काय म्हणतो? गौणत्वसूचक उभयनिष्ठ अवयव. बरोबर. त्याचे पण 4 उपप्रकार पडतात. कोणकोणते बघा. स्वरूपबोधक उभयनिष्ठ अवयव. पहिला प्रकार आहे स्वरूपबोधक उभयनिष्ठ अवयव. उभयनिष्ठ अवयवांनी जोडलेल्या दोन वाक्यातील प्रधान वाक्याचा खुलासा गौण वाक्य करतो त्या अवयवास स्वरूपबोधक उभयनिष्ठ अवयव असे म्हणतात. आता बघा, दोन वाक्यातील प्रधान वाक्याचा खुलासा कोण करतो? गौण वाक्य करतो. खुलासा कोण करतो? गौण वाक्य. बरोबर. त्यास आपण स्वरूपबोधक उभयनिष्ठ अवयव असं म्हणतात. जसं उदाहरणावरून बघा. पण त्याच्या आत पण स्वरूपबोधक उभयनिष्ठ अवयव कोणकोणते आहेत ते बघा. म्हणून, म्हणजे, की, जे ही झाली
स्वरूपबोधक उभयान्वी अवयव. जसं उदाहरण बघा, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. आता हेच वरच्या वाक्यात किंवा व्याख्येवरून तुम्हाला स्पष्ट होईल. बघा, प्रधान वाक्य कोणतं? बरं, आधी प्रधान गौण हे तुम्हाला मी म्हणलं होतं, सांगते कसं ओळखायचं. प्रधान वाक्य म्हणजे बघा, गौण वाक्य म्हणजे जे उभयनवी अवयव जोडलेले असतात ना, त्याच्या पुढचं जे वाक्य असतं, आता हे तर उभयनवी अवयव, त्याच्या पुढचे जे उजव्या बाजूचे जे वाक्य असतात, कधी पण गौण वाक्याच्या आधी उभयनवी अवयव जोडलेलं असतं. त्याच्यानंतर जे येणारं वाक्य असतं ते गौण असतं. आणि सुरुवातीला येणारं किंवा ह्याच्या आधी कशाच्या, गौण शब्दाच्या किंवा उभयनवी शब्दाच्या आधी येणारं जे वाक्य असतं त्याला आपण काय म्हणतो? प्रधान. बरोबर, काय म्हणतो? प्रधान वाक्य. आणि हे झालं गौण वाक्य. यालाच आपण काय म्हणतो अजून? मुख्य वाक्य असं सुद्धा म्हणतो. म्हणजे नंतर येणारं वाक्य आहे ते गौण वाक्य. आणि 1 किलोमीटर हे आहे ते प्रधान वाक्य. मग 1 किलोमीटर ह्या गोष्टीचा खुलासा कोण करतं? हे गौण वाक्य करतं. बरोबर आहे. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. पण 1 किलोमीटर ह्या गोष्टीचा किंवा ह्या मापनाचा खुलासा कोण करतं? म्हणजे नंतर येणार हे वाक्य 1000 मीटर. हे लक्षात असू द्या. मुख्य वाक्यातला जो खुलासा आहे ते गौण वाक्य करते. यालाच आपण काय म्हणतो? स्वरूपबोधक उभयन्वी अवयव असं म्हणतो. आता गौण वाक्य मुख्य वाक्य म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला कळलं. ते कसं ओळखायचं ते पण मी सांगितलं. आता इथं पण बघा, तो म्हणाला की मी हरलो. बरोबर, की मी हरलो हे गौण वाक्य, हे लक्षात आलं. तो म्हणाला हे झालं मुख्य वाक्य. बरोबर, मग ह्या मुख्य तो म्हणाला पण काय म्हणाला याचा खुलासा कुठल्या वाक्याने केलेला आहे? या गौण वाक्याने केलेला आहे. बरोबर. त्यानंतरचं उदाहरण बघा, मी मान्य करतो की माझ्याकडून चूक झाली. माझ्याकडून चूक झाली हे झालं गौण वाक्य. बरोबर, आणि मी मान्य करतो हे झालं मुख्य वाक्य. मी मान्य करतो या गोष्टीचा, काय मान्य करतो किंवा ह्या गोष्टीचा खुलासा करण्याचं काम कोण करतं? गौण वाक्य, की माझ्याकडून चूक झाली याचा खुलासा हे करतात. बरोबर, इथं काय सांगायचं? चूक झालेलं मान्य केलेलं सांगायचं आहे. बरोबर. त्यानंतरचा दुसरा प्रकार आहे उद्देशबोधक उभयनवी अवयव. त्याची व्याख्या बघूया. जेव्हा, म्हणून, सबब, यास्तव, कारण, की यासारख्या शब्दांनी जोडलेल्या गौण वाक्यामुळे हे मुख्य वाक्याचा उद्देश किंवा हेतू दर्शविला जातो त्यास उद्देशबोधक उभयनवी अवयव असे म्हणतात. बरोबर, गौण वाक्यात केलेले क्रिया कशामुळे केली हे मुख्य वाक्यावरून समजते. जसं बघा, चांगले उपचार मिळावेत यास्तव तो मुंबईला गेला. चांगले उपचार मिळवण्यासाठी. बरोबर, चांगले उपचार मिळवण्यासाठी. बरोबर, हे मुख्य वाक्य. याचा उद्देश कशासाठी गेला? उद्देश काय होता? चांगला उपचार मिळवण्याचा. त्यासाठी तो मुंबईला गेला. बरोबर, काहीतरी उद्देश ठेवून तो एखादी क्रिया घडत असेल त्याचा उल्लेख ज्या वाक्यात केला जातो त्यालाच आपण काय म्हणतो? त्यालाच आपण म्हणतो उद्देशबोधक उभयनवी अवयव. ह्याच्यातला उद्देशबोधक उभयनवी अवयव कोणता आहे? तो आहे यास्तव. चांगले उपचार मिळण्यासाठी. बरोबर, त्यासाठी आपण यास्तव वापरले. बरोबर, चांगले उपचार मिळावेत ह्या उद्देशाने तो मुंबईला गेला म्हणून यास्तव. बरोबर, उद्देश ठेवूनच कुठलेही कार्य केलेले असते ह्याच्यात. बरोबर, आता जसं बघा, चांगले गुण मिळावेत हा उद्देश ठेवलाय, गुण चांगले मिळावे म्हणून ती खूप अभ्यास करते. म्हणून हा झाला अवयव, ती अभ्यास करते. कुठला तरी उद्देश समोर ठेवून एखादे कार्य करत असल्यास त्याला आपण काय? उद्देशबोधक उभयनवी अवयव असं म्हणतात. त्यानंतरचा बघा खालचा, विजेतेपद मिळावे या वास्तव. तिथं प्रिंट मिस्टेक आहे. त्याने खूप प्रयत्न केले. ह्याच्यातला अवयव कुठला? उभयनवी अवयव. तो आहे म्हणजे या वास्तव. बरोबर, विजेतेपद मिळावे हा उद्देश होता, यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. उद्देश ठेवून केलेले कार्य. त्यानंतरचा उपप्रकार आहे करणबोधक उभयनवी अवयव. त्याची व्याख्या बघा, जेव्हा कारण व का, की या अवयवामुळे प्रधान वाक्यातील क्रिया घडण्याचे कारण गौणत्व वाक्यामधून व्यक्त होते अशा अवयवांना. आता हे लक्षात असू द्या, प्रधान वाक्यातील क्रिया का घडली याचं कारण आपल्याला गौणत्व वाक्यामधून व्यक्त केलं जातं किंवा सांगितलं जातं. अशा अवयवांना आपण
कारणबोधक उभयन्वी अवयव असं म्हणतात. आता बघा, कारण का की ही झाली कारणबोधक उभयन्वी अवयव. जसं की बघा उदाहरणार्थ, त्याला यश मिळाले. त्याला यश मिळाले कारण त्याने खूप मेहनत केली. बरोबर, त्याला यश मिळाले हे मुख्य वाक्यात सांगितले. यश का मिळाले, पण कशामुळे मिळाले, त्याचं कारण काय हे गौण वाक्यात सांगितले आहे. कारण त्याने खूप अभ्यास केला. यश मिळण्यामागचं कारण त्याने खूप अभ्यास केला. कारण हे झालं कारणबोधक उभयन्वी अवयव. त्याचप्रमाणे दुसरं उदाहरण तुम्हाला सांगता येईल. मला ग्रहशास्त्राची माहिती नाही कारण की माझ्या अभ्यासात तो विषय नव्हता. ग्रहशास्त्राची माहिती नाही, बरोबर आहे, हे क्लिअर झालं. त्याला ग्रहशास्त्राची माहिती नाही, पण त्याच्या मागटलं कारण काय हे सांगितलं आहे. माझ्या अभ्यासक्रमात तो विषय अभ्यासक्रमात नसल्यामुळे त्याला ग्रहशास्त्राची माहिती नाही. आणि तो कशाने दाखवलाय, कारण की. बरोबर, या कारण हा शब्द झाला कारणबोधक उभयन्वी अवयव. बरोबर, त्यानंतरचा शेवटचा प्रकार आहे तो संकेतबोधक उभयन्वी अवयव. आता संकेतबोधक उभयन्वी अवयव म्हणजे नेमकं काय, जेव्हा मुख्य व गौण वाक्य, कसं, जेव्हा मुख्य व गौण वाक्य जर, तर, जरी, तरी या उभयन्वी अवयवामुळे जोडली जाऊन त्यातून संकेत व्यक्त होत असेल तर अवयवांना संकेतबोधक उभयन्वी अवयव असे म्हणतात. संकेतबोधक, संकेत हा कसा दिला जातो, भविष्यातला दिला जातो. झालेल्या घटनाचा दिला जातो का, नाहीये. झालेल्या घटना असतात त्याला इतिहास म्हणतात. पुढे येणाऱ्या घटनेला किंवा एखादा गेस केला जातो त्याला आपण संकेत असं म्हणतो. बरोबर, मग संकेत मग कसा असतो, जर तरच असतो. तो बघा उदाहरणावरून तुम्हाला स्पष्ट करते मी. आधी संकेत बोधक उभयन्वी अवयव कोणकोणते ते बघा. जर, तर, परत, जारी, तरी, म्हणजे, की, तर ही इत्यादी झाली संकेतबोधक उभयन्वी अवयव. जसं उदाहरणावरून, जर दळण आणाल तर स्वयंपाक होईल. बरोबर, संकेत दिलाय. तू काय संकेत दिलाय, जर, हा जर शब्द आहे. बरोबर, तर, बरोबर, हे आले का संकेतबोधक उभयन्वी अवयव. बरोबर आहे, संकेत काय दिलाय, जर दळण आणलं तरच स्वयंपाक होईल. बरोबर, मग हा संकेत दिलाय. जर तुम्ही आता दळण आणून दिलं तर मी नंतर स्वयंपाक करेन. बरोबर, नाही आणलं तर नाही. संकेत, पुढच्या गोष्टीचा संकेत दिलेला आहे. जसं खालचे उदाहरण बघा, नोकरी मिळवली म्हणजे गाडी घेऊन देईल. आता हे म्हणजे झालं संकेतबोधक उभयन्वी अवयव. बघा संकेत काय दिलाय, नोकरी मिळवली गाडी. जर नोकरी मिळवली तर संकेत काय, तू जर नोकरी मिळवली तर पुढे तुला काय घेऊन देईल मी, गाडी घेऊन दिली. हा संकेत दिलाय. पण हा संकेत या म्हणजे या शब्दाने दोन वाक्य जोडलेली आहेत. त्यानंतरचं बघा उदाहरण, तू घरी आला की आपण सिनेमाला जाऊ. बरोबर, संकेत काय दिला, तू घरी आला तर. बरोबर, तर आपण सिनेमाला जाऊ. की ही झाली संकेतबोधक उभयन्वी अवयव. की हा झाला संकेतबोधक उभयन्वी अवयव. त्याचप्रमाणे म्हणजे, जर, तर ही झाली संकेतबोधक उभयन्वी अवयव. हे तुमच्या लक्षात आलं. मी काय काय शिकवलं तुम्हाला मी आता काय काय सांगितलं. तुम्हाला सांगितलं की उभयन्वी अवयवाचे मुख्य दोन प्रकार आहेत, प्रधानत्व सूचक, असमानत्व दर्शक. बरोबर, प्रधानत्व सूचकला समान